नमस्कार. अ, संपर्क आणि नवी उमेद तर्फे आपण ज्याप्रमाणे विविध मीटिंगा घेत आहोत, विविध प्रश्नांवरती बोलत आहोत, त्याचप्रमाणे आपण गप्पाही मारत आहोत. गप्पा मारताना आतापर्यंत कोणाकोणाशी गप्पा झाल्या ही अख्खी यादी नाही तरी 2-3 नावं घ्यायची झाली तर फरीदा लांबींची गप्पा झाल्या, अभय बंग यांच्याशी गप्पा झाल्या, नीलम गोरे यांच्याशी गप्पा झाल्या. ह्या गप्पा होण्यामध्ये कोणाला आम्ही कसं निवडतो तर हे थोडंसं सामाजिक अंगाने काहीतरी भरपूर काम करत राहणारी, त्याची जाणीव असणारी व्यक्ती, असा प्रयत्न आमचा असतो. आज आपल्या गप्पा आहेत सविता दामले यांच्याशी. तर अगोदर मी सविता दामले यांची थोडीशी ओळख करून देतो. सविता दामले यांची ओळख करून द्यायची तर त्यात अनेक अंगांनी करून देता येईल, पण मुख्य ओळख त्यांची भाषांतरकार अशी आहे. म्हणजे आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांनी एवढी भाषांतरं करून म्हणजे चक्क 25 पुस्तकं त्यांची आलेली आहेत, 24 पुस्तकं, आणि सध्या 6 पुस्तकं येऊ घातलेली आहेत. तर 24 आणि 6 30 होतात. 30 पुस्तकं भाषांतराची, लहान मोठ्या आकाराची, अगदी सगळी छोटी छोटी लेखांची नाही, पुस्तकांची. हे भरपूर मोठं काम झालेलं आहे. एवढं मोठं काम होऊन सुद्धा सविता दामले हा कुठे यांचं कुठे नाव गाजतं आहे किंवा सर्वत्र दुमदुमतं अशातली गोष्ट नाही. म्हणजे त्या एक प्रकारे खूप भरपूर काम करून सुद्धा प्रसिद्धीच्या मागे न लागणाऱ्या असं ते व्यक्तिमत्व आहे. याबरोबरच त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, कविता लिहिलेल्या आहेत, लेख लिहिले आहेत, लेखमाला लिहिलेली आहेत, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. तर अशा सगळ्या भरपूर गोष्टी करताना असंही नाही की त्या पहिल्यापासून हेच काम करत आलेले आहेत. त्या बँकेत नोकरी करत होत्या, अनेक वर्ष त्यांनी बँकेतली नोकरी केली. बँकेत नोकरी करत असतानाच त्यांनी ह्या कामाला सुरुवात केली होती. तर हे सगळं म्हणजे, आणि एक बाई म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की तिला घरकाम कधी सोडून जात नाही. म्हणजे अगदी घरी नोकर चाकर ठेवली आणि घरात सगळ्यांनी जरी सहकार्य दिलं तरी जबाबदारी घरची बहुतेक वेळेला बाईकडे असते. अगदी स्वयंपाकाची नाही तरी घर सांभाळण्याची असतेच असते. अशा परिस्थितीमध्ये घर सांभाळून, नोकरी सांभाळून एवढं प्रचंड काम त्यांच्या हातून झालं, ही गोष्ट अक्षरशः म्हणजे काय नमस्कार करायला लावेल एवढी मोठी आहे. तर अशा सविता दामले आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. आणि आता मी गप्पा सुरू करतो. मला पहिला प्रश्न त्यांना हाच विचारायचा आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा या गप्पा आहेत, तरी काय मुलाखतीचं स्वरूप तिला असू नये, गप्पांचं स्वरूप असावं असा प्रयत्न करूया आपण. पहिल्यांदा मला हेच विचारायचं आहे की इतकं सरळ त्या सतत करत आहेत आणि आता आणि आजही त्याने आगामी पुस्तकांची यादी दिली, ती 6 पुस्तकांची यादी आहे. तर 6 म्हणजे एकाच वेळेला काही 6 पुस्तकं त्या करत नसणार, किंवा त्यातली काही पुरी झालेली असतील, कारण का आता गेले काही महिने आपण लॉकडाऊन मध्ये जाऊ, तर काही पुरी झालेली असतील, काही हातात घ्यायची असतील. तर ती कुठली पुस्तकं त्यांच्या हातात सध्या आहेत, त्यांचं सध्या ते काय करत आहेत, कुठली पुस्तकं नुकतीच पूर्ण झालेली आहेत, आणि मुख्य म्हणजे एखादं पुस्तक त्यांच्याकडे कोणीतरी आणलं की हे तुम्ही भाषांतर करा, तर ते निवडताना त्या कशा निवडतात, अनेक प्रश्न आपल्या समोर येतात. तर मला वाटतं त्यानेच सुरुवात करावी की आता सध्या त्या काय करत आहेत. सध्या आत्ताच माझ्या हातातून ह्युमन काइंड नावाचं एक पुस्तक आत्ताच करून झालंय माझ्या हातातून, आणि पुढलं देवदत्त पटनायकांचं मी घेतलंय, पिलग्रीम नेशन नावाचं. तर ते ह्युमन काइंड हे पुस्तक सुद्धा इतकं सुंदर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तो श्लेष आहे ह्युमन आणि काइंड. म्हणजे त्यांचं काय म्हणणं की माणूस हा मूलतः दयाळू किंवा प्रेमळच असतो किंवा तो चांगलाच असतो, पण हे जे सगळे आपले भांडवलशाही किंवा सगळ्या ज्या धर्म पण विशेषतः की माणूस हा पापी आहे किंवा भांडवलशाही म्हणजे माणूस हा स्वार्थीच आहे, तर प्रत्यक्षामध्ये खरंच असं आहे का? तर हे त्यांनी गृहीत धरून त्यांनी त्यावर सगळी मांडणी केलेली आहे की मग माणूस असं वाईट का वागतो, मग जीवनचं शिरकाण का झालं, माणूस चांगला असेल तर मग असं का होतं. तर त्यांचं म्हणणं की माणसातला दुष्टपणा मुद्दाम उठवून काढावा लागतो, म्हणजे त्या एव्हिलला सुद्धा असं एक चांगल्याचं रूप घेऊन समोर यावं लागतं की आपण हे करतोय चांगलंच करतोय, योग्यच करतोय, असं त्याला खोटं त्याला म्हणजे माणसाला रूप करून त्याला यावं लागतं. तर अशा प्रकारे ते पुस्तक आहे. ही गोष्ट खरी आहे की म्हणजे आता माझं काही वाचन एवढं फार नाहीये, तरी पण एक मला ठाऊक आहे की नैतिकता कशावरती ठरवतात, नीती म्हणजे काय, माणूस कशावर ठरवतो. तर शेवटी मागे जात जात आपण अशा एका मुद्द्यावर येतो की जिथे त्याला काही कारण नाही देता येत. म्हणजे आपल्या जातीचं भलं होईल त्याला नैतिक म्हणायचं, स्वतःचं भलं होईल त्याला नैतिक म्हणायचं, असं नाही. माणसाच्या वागण्यामधलं कुठल्या वागण्याला माणूस चांगलं वागणं समजतो,
आता शोध घेत गेला त्याचं काही उत्तर सापडत नाही. याचा अर्थ असा, ज्या अर्थी उत्तर सापडत नाही त्या अर्थी चांगलेपणा, म्हणजे तुम्ही आता म्हणलं त्याप्रमाणे एक प्रेमळ वागणं हे अंगभूत आहे. यासाठी कारण नाही लागत माणसाला, असं आहे. खरं असंच त्यांनी दिलंय त्या पुस्तकात. तर ते तुम्ही हेच जरा आणखी थोडं सांगाल या पुस्तकाबद्दल तर बरोबर होईल, की असं दिलंय म्हणजे काय, की त्याच्यामध्ये हा, म्हणजे आपल्याला त्यांनी आता असं म्हटलंय की ना, म्हणजे आता महायुद्ध वगैरे होतात तर ऍक्च्युली काय होतं की ना, सैनिक खरोखर मारायला धजत नाहीत. समोर एक माणूस उभा आहे ज्याला काही आपण कधी आयुष्यात कधी पाहिलं नाहीये, पण त्याला मारायचंय. तर हे फार क्वचित होतं. त्यामुळे बहुतेक तुम्ही हल्ले पाहिजे तर खूप लांबून, म्हणजे बॉम्ब टाकून किंवा ते काहीतरी सुरुंग पेरून. पण प्रत्यक्ष म्हणजे आता त्यांनी असं म्हटलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये ही एवढी सगळी बॅनरनेट्स आणि एवढ्या एवढ्या बंदुकी लढल्या गेल्यामुळे आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये, पण त्यातली अर्ध्याहून निम्म्याहून अधिक किंवा त्याहून जास्त म्हणजे जवळजवळ 80% त्यांनी कधी वापरलेलेच नसतात. कारण काय की प्रत्यक्ष म्हणजे आता जेव्हा आता त्यांनी ह्याच्यामध्ये उदाहरण दिलं नाहीये, पण अर्जुन जेव्हा म्हणतो सिदंती मम गात्राणी, हे त्यांना माहिती नसेल त्या आहे ना, तर तेव्हा म्हणजे त्याला खूप सांगावं लागलं की बाबा तू लढ, तू करायला पाहिजे. कारण हीच प्रत्येकाची अवस्था असते की मी का मारायचं, समोरच्या माणसाचं का मी वाईट, जाणून बुजून वाईट करणं कुणाचं. ह्याच्यामध्ये सहसा सामान्य माणसाला दुसऱ्याला दुःख देण्यात, दुसऱ्याला त्रास देण्यात असा आनंद होत नाही सहसा कुणालाच. तर तरी पण जगामध्ये इतका वाईटपणा का आहे, ह्याचं त्यांनी धांडोळा त्या पुस्तकात घेतलेला आहे म्हणजे राधव असं. ही अशी तुमचा विषय मला एक भयंकर जाणवते अशी, की तुम्ही विषय निवडताना म्हणजे ह्याच्यामध्ये दिसतंय मला की अतिशय वेगवेगळे प्रकारचे विषय तुम्ही निवडलेले आहेत भाषांतरासाठी. म्हणजे आता हे बोलताय हे मनुष्याच्या एक स्वतःच्या अंगभूत चांगलेपणाबद्दलचं पुस्तक आहे, की तो कसा चांगला असतो वगैरे वगैरे सांगणार. हे वाचायला कोणाला आवडेल असंच आहे, की हे असं कळल्यानंतर वाटतं ना की आपल्याला काय म्हटलं असेल आणि कशा. मुख्य म्हणजे तो जर माणूस चांगला म्हटलं तर मला आवडतो, कोणालाही आवडेल, प्रत्येक माणसाला आवडेल. पण मग जगामध्ये एवढी युद्ध का झाली, ही घडून आणणारे जे होते वाईट माणसं, ते असे अनेक चांगल्या माणसावरती अधिकार कसा गाजू शकले, हे सगळं आपण जाणून घ्यावं असं आपल्याला वाटतंच. तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक भाषांतराला घेता तेव्हा तुम्हालाही त्या प्रकारचा अनुभव येतो का, की अगोदर आपण मी कसं असतं, मला काय दिसतं की एखादं पुस्तक मी वाचलेलंच नाहीये, तर ते भाषांतर करायला जर मला घ्यायचं झालं, पुस्तक नव्हे काही लेख, तर तो अख्खा वाचल्याशिवाय मला सुरूच करता येणार नाही. कारण त्याने काय म्हटलंय, एकूण सुरुवात करून प्रोसेस काय आहे हे जाणल्याशिवाय कसं भाषांतर करायचं, पहिलेच जाणून घेणं असतं तुमची प्रोसेस काय आहे. हा, ऍक्च्युली कसं होतं म्हणजे की बहुधा अशी चांगलीच पुस्तकं प्रकाशकांकडे येतात की जी त्या भाषेत त्याला काही बक्षीस मिळाले किंवा काही असं म्हणजे काही वेगळं म्हटलेलं आहे. कारण ते हक्क घेऊन वगैरे करायचं असतं ना. तर त्यामुळे माझे प्रकाशकांनी मला पुस्तक पाठवल्यावरती आता कधी कधी काय खूपच मोठं पुस्तक 400-500 अशा पण पानांची पुस्तकं आहेत. मग तेव्हा म्हणजे ना असं अख्खं पुस्तक मी वाचायला म्हणजे वाचू शकत नाही कधी कधी रादर. पण तरी सुद्धा काय होतं की अशा वेळेला ब्लड मॅटर पहिलं प्रकरण किंवा इतर काय लोकांनी त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे आणि पहिलं 1-2 प्रकरण एवढं वाचून मला अंदाज येतो की म्हणजे मी हे करू शकेन की नाही. कारण काय शेवटी आपल्या मनामध्ये ज्या धारणा आहेत त्याच्या विरुद्ध काहीतरी आपण नाही लिहू शकत, म्हणजे काय करू शकत नाही. तर त्याच्यामुळे ते सगळं बघून मग मी हो किंवा नाही म्हणते म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर मग आणि त्यानंतर प्रोसेस सुरू केली की मग आपोआप इतकं बारकाईने वाचलं जातं. कारण नुसतं वरवर वाचणं वेगळं आणि अनुवादासाठी वाचणं वेगळं. तर त्याच्यामुळे मग ते पुढे माझं हळूहळू मध्ये व्हायला लागतं पुस्तक. आणि त्या पुस्तकाचा वाचनाचा प्रवास आणि लेखनाचा प्रवास अनुवादाचा एकत्रच त्याच्याबरोबर होतो, मोठं असेल तर. पण लहान असेल तर मी ते वाचून घेते आधी असं. ही गोष्ट खरी आहे की पुस्तक खूप मोठं असेल तर अख्खं पुस्तक वाचून संपल्यानंतर मग वाचायला सुरुवात करायची हे जरा अवघडच आहे, जमणं जरा अवघडच आहे. ते तो अंदाज आला की हा विषय काय आहे आणि याचं पद्धत लिहायची काय आहे वगैरे. आपल्याला आवडतोय हे सुद्धा कळतं. म्हणजे तो विषय आपल्याला आवडतोय हे सुद्धा कळतं आपल्याला. थोडक्यावरनं शीतावरनं भाताची परीक्षा म्हणतात ना तसं. आणि इतकी भाषांतर केल्यानंतर तुम्हाला एक लेखकाचं तो काय लिहितोय आणि कशा पद्धतीने लिहितोय, शैली काय त्याची. बरं हे सांगा की आता भाषांतर अनेक वाचलेली आहेत. आता सरळ नाव घ्यायचं झालं तर अशोक शाणेंनी केलेली बंगाली कादंबऱ्यांची भाषांतर वाचताना मला खटकलं काय की तो अतिशय ओघवती भाषांतर आहे. पण लेखक कोणी असो मराठी वाचताना ते अशोक शाणे होतं. तर असं होऊ नये. तुम्ही असं काही करता का की हा लेखक जो आहे म्हणजे आता विषय वेगवेगळे त्याप्रमाणे शैली वेगळी असेल आणि प्रत्येक लेखकाचं स्वतःचं काहीतरी असतंच, तर ते इंग्रजीतून मराठी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करता का आणि कसा करता? इंग्रजीतनं मराठीत आणण्याचं काय म्हणजे त्याचं म्हणजे कसं असतं
आता अगदी कथा जरी म्हटली तरी पी. कुलकर्णींची कथा त्यांची लिहायची पद्धत वेगळी, अरविंद गोखलेंची वेगळी, आजचे कथा त्या प्रणव सखदेवची वेगळी. तर प्रत्येकाची जर शैली वेगळी असेल तर ती शैली, त्या शैलीतलं वैशिष्ट्य जे आहे ते सुद्धा मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं किंवा कंटेंट आणणं दोन्ही करता येतं आपल्याला. माहितीचं पुस्तक असं नुसती माहिती इंग्रजीत मराठी आणली तरी पुढे झालं. ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करता, कारण करत असाल तर कसा करता? ऍक्च्युली कसं तो परकाया प्रवेशच असतो. म्हणजे त्या लेखकाची आपण इंग्लिश वाचताना शैली त्याची कळते ना आपल्याला. तर त्याच्यावर म्हणजे विनोदी आहे किंवा उपरोधात्मक आहे किंवा अशी सहज सरळ सोपी साधी आहे, उगवती तर असतेच त्यांची. तर अशा प्रकारे शक्यतो मराठीमध्ये तसं आणायचा मी प्रयत्न करते. म्हणजे तो परकाया प्रवेश म्हणतात तसंच असतं. म्हणजे त्याला जे म्हणायचं ते मराठीमध्ये वाचकाला कुठे न खटकता आपण आणायचं. तर ह्याच्यामध्ये म्हणजे सविता दामले शक्यतो दिसू नये असंच, म्हणजे खरी नाही दिसली पाहिजे ना सविता दामले. नाही दिसली पाहिजे, हेच तर मला म्हणायचं होतं. हो, मी नाही दिसता का याच्यामध्ये? म्हणजे तो लेखकच लिहितोय असं वाटलं पाहिजे, मराठीत लिहितोय असं वाटलं. मराठी वाचताना कोणाचं पुस्तक आहे म्हटलं तर त्या लेखकाचं नाव जर पटकन तोंडावरती अगोदर आलं त्याचा अर्थ तुमचं भाषा तर खूप चांगलं झालं असा अर्थ झाला त्याचा. पण तुम्ही एवढी पुस्तक लिहिली, सगळ्या पुस्तकाबद्दल आपल्याला बोलणं काही शक्य नाही, त्यामुळे त्यांना आपल्याला थोडी निवड करावी लागणार आहे की कुठल्या पुस्तकाबद्दल बोलावं. तर मी असं म्हणेन की सुरुवात तुम्हीच करा की तुम्हाला तुमच्या या पुस्तकांमधनं कुठल्या पुस्तकांनी जास्त आनंद दिला किंवा कुठल्या पुस्तकाबद्दल तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण असं अनुभव वाटले ते भाषांतर करताना वगैरे, असं तुम्ही करा. आणि तुम्ही करा. 4-5 पुस्तकं मला सांगता येतील. त्याच्यात एक जेरुसलेम पहिलं पुस्तक आहे, तर ते जवळजवळ 600-700 पानी मूळ इंग्रजी होतं आणि मराठीत ते 850 पानी झालं. तर ऍक्च्युली हे पुस्तक मी 2-2.5 वर्ष करत होते आणि तेव्हा तो कसा जेरुसलेम शहराचा 3000 वर्षाचा इतिहास आहे आणि तोपर्यंत मला जनरल आपल्या सगळ्यांना माहिती असते, आपण वाचतो पेपर किंवा त्यातूनच मला माहिती होती. पण मी हे जेव्हा बारकाईने वाचायला गेले तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की हा 3000 वर्षांच्या इतिहासामध्ये काय काय घडून गेले. आणखी दुसरं असं की माणूस म्हणजे प्रवृत्ती माणसाची काही बदललीच नाही एवढ्या वर्षामध्ये. म्हणजे असं तेव्हा तो जेवढा क्रूर होता तेवढा तो आजही म्हणजे सामाजिक त्याच्यावरती दिसतोय. की आता आपण तेव्हा बघितलं तर इसवी सन 70 साली जेरुसलेमचं मंदिर त्यांनी पाडलं, ज्यू लोकांचं मंदिर पाडलं, त्यांची वाताहत झाली, इकडे काय जाळपोळ झाली. तर मी म्हटलं आपल्याच हयातीमध्ये आपण 2 पाहिलेत ना प्रसंग असे आपल्या देशामध्ये. म्हणजे सुवर्ण मंदिराचा एक, म्हणजे तेव्हा सुद्धा काय ते सुवर्ण मंदिराला गढी बनवून त्यांनी आतून हल्ले करून सगळं, बाहेरून सैन्य आतून हे ते एक बघितलं. आणि दुसरं आता बाबरीचं पतन, म्हणजे मंदिर किंवा धर्मस्थळ ह्याच्याबद्दलचे 2. आणि त्याच्यानंतर जी बॉम्बस्फोटांची शृंखला किंवा इतर जे काय सगळं झालं कांड. तर असं वाटतं की ते म्हणजे तीच हिस्ट्री पुन्हा पुन्हा रिपीट होते आणि माणूस काही शिकत नाही त्याच्यातून. जेरुसलेम हा एक महाग्रंथ मी करायला घेतला तर तो जवळजवळ 600 पानांचा इंग्रजी होता आणि मराठीत तो 800 पानांचा झाला. तर ऍक्च्युली कसं आहे की त्या पुस्तकामध्ये त्या पूर्ण समाजाचंच वर्णन सगळं आलं ना. 3000 वर्षाचा इतिहास माणसाचा, म्हणजे तो कसा तो इव्हॉल्व्ह होत गेला. तर त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन 70 साली तिकडे जेरुसलेमचं मंदिर पडलं. तर तेव्हा रोमन लोकांनी हल्ला केला, ते मंदिर पाडलं, त्याचं जाळपोळ सगळं जे काय झालं. तर तेव्हा जी वाताहत झाली. आणि तर त्याच्यानंतर मी म्हटलं की माझ्या हयातीमध्ये म्हणजे आपल्या सर्वांच्या हयातीमध्ये 2 इथे प्रसंग आपल्या देशामध्ये घडलेले आहेत मंदिरं किंवा प्रार्थना स्थळासंबंधी. एक म्हणजे अमृतसरचं सुवर्ण मंदिर, म्हणजे असं त्यावेळेला इंदिरा गांधींच्या हत्येत शेवटी त्याचं हे झालं परिणती. आणि दुसरं बाबरीचं पतन, त्यानंतर बॉम्बस्फोटाची मालिका किंवा सगळं जे काही पुढे झालं. म्हणजे माणूस, असं मला वाटलं की माणूस काही शिकतच नाही इतिहासामधून आणि हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. आणि आपण जेव्हा एवढा मोठा आवाका बघतो ना तर तेव्हा आपण पटकन असं हे नाही होत की वाहून जात नाही, हा म्हणजे असं मी म्हणते तेच बरोबर आहे किंवा आमचं सगळं बरोबर आहे, पलीकडे त्याचं रॉंग आहे. असं वाटतं की शेवटी आपण माणसं आहोत, शेवटी प्रत्येकाचं बरं चूक असणारच ना. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे एकच बाजू बरोबर किंवा असं एकारलेपण आपल्या ह्याच्यात राहत नाही. जेव्हा आपण एवढं बघतो ना, एवढा मोठा पट मी बघितला, तर तेव्हा असं कुठल्याही एकारलेपणाची वृत्ती म्हणजे मला पटू शकत नाही. त्यामुळे एकांकी मत कुठलंही असं पण आपलं होतं ना ह्याच्यामध्ये. असं होतं हे आता जेरुसलेमच्या बाबतीत बोलताना तर असं होणं आवश्यक आहे. मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो की हा लेखक जो आहे त्याने कुठली स्वतःची भूमिका अशी काय मांडली का? कारण जेरुसलेम हे जगातलं असं एकमेव शहर असावं जिकडे जगातल्या 3 मोठ्या धर्मांचं पवित्र स्थान आहे. मुसलमान, ख्रिश्चन आणि ज्यू, 3 धर्मांसाठी ते अतिशय पवित्र आहे. त्यामुळे त्या लेखकाला लिहिताना तो त्यांनी कुठल्या धर्माची बाजू घेतली आहे किंवा लिहिताना कुठला धर्म जास्ती पुढे गेला असं जर लिहिलं तर मग त्याचं पर्पजचा हे होणार नाही. नाही, मला तेच ते म्हणजे सायमन सिबॉग मॉन्टफियारी स्वतः ज्यू आहेत, पण ना त्यांनी याच्यामध्ये पूर्णपणे
अगदी म्हणजे निष्पक्षपाती त्यांनी वृत्ती धरलेली आहे. आणि त्यांनी त्या असं लिहिलेलं आहे की मी प्रसंग ज्या क्रमाने घडले इतिहासामध्ये, ज्या क्रमाने प्रसंग घडले त्या क्रमाने मी ते लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी अजिबात असं कुठला भेदभाव न राखता ज्या क्रमाने घटना घडल्या त्या क्रमाने त्यांनी कुणाचीही बाजू घेतली त्याच्यामध्ये नाही, किंवा ज्यूंचं बरोबर होतं काय मुस्लिम बरोबर होते किंवा काय. म्हणजे इव्हन काय काय ठिकाणी तर असं झालं की त्या ज्यू राजांनी तिकडे काहीतरी असं म्हणजे चक्क तिकडे पाय धरले. म्हणजे ते असं ते पण त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की असं तिकडे तू जाऊन त्यांना विनवणी केली किंवा असं त्यांनी कुठल्याही तऱ्हेने. म्हणजे त्यामुळे कसं आपल्याला तटस्थपणे खरोखर लिहिलेलं आहे ते. आणि असं आपल्या देशामध्ये लिहिता येईल का असं डाऊटफुल आहे. म्हणजे इतकं तटस्थपणे आपल्या देशामध्ये नाही लिहू शकत. आणि त्यांनी ते लिहिलंय तिकडे असं. जगातलं सगळ्यात प्राचीन शहर हे बिरुद आपल्या देशातल्या काशी वाराणसी या शहराला लावलं जातं. ते जगातलं सर्वात प्राचीन शहर. त्याचा इतिहास लिहायला हरकत नाही खरं म्हणजे. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तसा असे शांतपणे लिहिणं कोणाला किती जमेल काही सांगता येत नाही. तटस्थपणे. तुम्ही आता म्हणालात की त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की जेरुसलेम हे शहर आता ते इस्रायलने त्याची राजधानीच जेरुसलेमला लिहिलेली आहे. एक प्रकारे मी जणू काही त्यांनी आपला इतिहास रिस्टोर केलेला आहे की अगदी जूनची राजधानी होती, मध्ये बरंच काहीतरी घडून गेलं, आता परत त्यांनी जूनची राजधानी ती केली. तर समाज कसा बदलत जातो आणि लोकांची तुम्ही आता बोलताना म्हणालात की तरी पण माणसं तशीच कशी राहतात, इतिहास बदलत इतिहासातून शिकत कसे नाहीत, हे तुम्हाला हे थोडंसं वाचताना जाणवलं. आता जेरुसलेम हे एक प्रकारे इतिहासाचं पुस्तक आहे की 3000 वर्षांचा ललित इतिहास असेल तो, की अगदी काही त्यांनी इतिहास शिकवावा तसं लिहिलं नसेल. हे त्या प्रकारचं झालं. आता तुम्ही तुमच्या लिखाणामध्ये ह्याच्यामध्ये आणखी एक पुस्तकाचं नाव मला दिसतंय, बॅरन्स ऑफ बँकिंग. हे चक्क बँकिंग या विषयावरचं पुस्तक असणार नाही का? हो. तर त्या पुस्तकाचं काय, ते तुमच्या अजून ते पूर्ण होतंय की झालंय, काय आहे? नाही पूर्ण झालेत. म्हणजे जी लिहिली ती आगामी पुस्तकं सुद्धा माझी पूर्ण झालेली आहेत. म्हणजे ती मला अजून लिहायची किंवा आता मला मिळालंय वगैरे असं फक्त एकच मी करते आता जे हातामध्ये आहे ते. कुठलं ते म्हटलं काय ते पिलग्रिम नेशन म्हणून. पण बाकी अदरवाईज माझी झालेली आहेत पुस्तकं सगळी करून. बाकी सगळे पूर्ण झालेत, पिलग्रिम नेशन पूर्ण झाले. फक्त पुढे आता काय ते त्यांचं प्रकाशकांचं किंवा ते जे प्रोसेसिंग ते सगळं पुढलं चालू आहे. आता बॅरन्स ऑफ बँकिंग बद्दल थोडं बोला की बँकिंग म्हणजे इंडियन बँकिंग आहे की जगातलं बँकिंग आहे, काय? नाही इंडिया ते आहे ते इंडियन बँकिंगच आहे. म्हणजे भारतामधल्या बँकिंगचा इतिहास म्हणजे त्यांनी पूर्वी म्हणजे अगदी सुरुवात त्यांनी थोडकी केली की एकेकडे आपण जे म्हणत होतो की आपले मोठे मोठे व्यापार जगाशी चालायचे, तर तेव्हा मोगलांचा काळ किंवा शिवाजींचा काळ, तर तेव्हा हुंड्या वगैरे ते सावकार वगैरे असायचे. मग त्याच्यानंतर पुढे मग जेव्हा इंग्रज लोक आपल्या इथे आले तर त्यांच्या इंग्रजी व्यापाऱ्यांच्या उपयोगासाठी म्हणून त्या बँका सुरुवातीला काढल्या गेल्या. आणि त्या बँकांना काही नियम नव्हते, काही नव्हते. म्हणजे कुत्र्याच्या छत्र्यासारख्या बँका ओपन व्हायच्या, मग त्या बुडायच्या, त्यांचे पैसे घेऊन ते पळून जायचे. म्हणजे आत्ताचे जे मोदी किंवा मल्ल्या अशा बरेच बँका बुडाल्या. म्हणजे एवढं तर मुंबई प्रेसिडेन्सी बँक होती ना ती सुद्धा बुडाली. म्हणजे पुढे त्या 3 प्रेसिडेन्सी बँका एकत्र करून स्टेट बँक बनलेली आहे. तर म्हणजे असा जो म्हणजे त्या बँका सुद्धा त्यावेळेला बुडाल्या. आणि नंतर मग त्यांनी असं काय म्हटलेलं की आता अर्थक्षेत्र हे इतकं महत्वाचं आहे की तेव्हा मग आपल्या इकडे जे होते पुरुषोत्तमदास ठाकूरदास किंवा हे जे मोठी लोक होते सगळे गांधीजींना त्यांनी मदत केली किंवा ते याच्यात सामील झाले. कारण त्यांना कळत होतं की इंग्रज जिकडे तिकडे आपले पाय अडवतायत सगळे जिकडे तिकडे. म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपला व्यवसाय किंवा भारताची काही चालणार नाही. म्हणजे सगळं आपल्याला म्हणजे ते दुसरं महायुद्ध आणि पहिलं महायुद्ध केवळ आपल्या जीवावरच बरंचसं त्यांनी खेळलं गेलेलं आहे. सगळ्या आपल्या इकडून त्यांनी पैसे न्यायचे, इकडून सगळं न्यायचं. तर ह्याच्यानंतर मग त्यामुळे हा सगळा इतिहास पुढे रिझर्व्ह बँक कशी निर्माण झाली आणि सुरुवातीला सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आता ती जे पोचखानावाला सोहराब भाई पोचखानवाला, तर हे सगळं त्यांनी त्यात त्यांनी 6 बॅरन्स जे होते 6 लोक आणि त्यांनी ज्या संस्था उभारल्या ते. आणि ह्याच्यातून सगळं आपल्याला असं दिसतं की आज बघितलं तर जेव्हा राष्ट्रीयकरण जेव्हा झालं ना बँकांचं, तेव्हा खरा सामान्य माणूस त्या बँकात जाऊ लागला. तोपर्यंत फक्त श्रीमंतांच्याच होत्या किंवा म्हणजे मोठ्यांचे पॉवर प्ले किंवा पॉवर गेम्स जसे असतात. आणि मग 1978 साली जेव्हा ह्यांनी पारेखांनी एचडीएफसी केली की जेव्हा गृहवित्त सोपं झालं, तोपर्यंत 18%, 20% असं गृहकर्ज मिळायचं लोकांना. तर असा खूपच मोठा त्यांनी मागोवा घेतलाय. म्हणजे त्या पुस्तकात हे पण 600 पानी पुस्तक जवळजवळ होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आपली देशमुख, सीडी देशमुख वगैरे सगळ्यांचंच त्यांनी सीडी देशमुख, श्रॉफ सगळंच त्यांनी म्हणजे रिझर्व्ह बँक
तर कशी स्थापन झाली, काय म्हणजे तेव्हा ते म्हणजे वर्ल्ड बँक कशी ओपन झाली, नाणेनिधी कसा ओपन झाला, त्याच्यामध्ये म्हणजे असं की ह्या लोकांचं इतकं महत्व होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी सुद्धा त्यांनी सी डी देशमुखांना आणि त्यांना तिकडे बोलावलेलं होतं. खरं असं पाहिलं तर आपल्याला तिथे म्हणजे आपण स्वातंत्र्य द्यायला नव्हतो, पण तरी पण तिकडे जाऊन, कारण त्यांचं ज्ञानच एवढं या लोकांचं होतं, एडी श्रॉफ आणि हे आणि पुन्हा असं गोलमेज परिषदांच्या गांधींच्या बरोबर ते गेले, तर गोलमेज परिषदामध्ये काय काय झालं, तर सगळा त्याच्यामध्ये इतका तो म्हणजे, कारण इतिहासाच्या पुस्तकात खूपच छोटं असतं, म्हणजे एरवी म्हणजे इतिहासाचा अभ्यास तुम्ही BA MA लेवलला केला तर असतं, पण अदरवाईज खूप जी कमी माहिती आपल्याला असते ती डिटेलमध्ये, आणि ती कशी आहे की ना सामान्य माणसाला समजेल अशी आहे. कारण ते लेखक जे आहेत दादाभाई, तर ते स्वतः बँकर नाहीये, पण त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी केल्यामुळे त्यांनी बँकर स्वतः नसल्यामुळे सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत त्यांनी ते लिहिलेले आहे. त्यामुळे कुठलंही असं ते क्लिष्ट वाटत नाही. म्हणजे मला सुद्धा आता मी होते बँकेत, स्टेट बँकेत, पण मला असं वाटलं ना की मी आधी वाचायला होतं बरंच पुस्तक वाटलं मला. विचारणार होतो की तुम्ही स्टेट बँकेत नोकरी केलेली आहे तेव्हा दोन बाजूने याच्याकडे बघता येतं. एक तर या पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्याच्याशी तुम्ही रिलेट करता का, की तुमचं बँकेत नोकरी करताना तुम्हालाही बँक दिसत होतं, त्याचं कुठे प्रतिबिंब या पुस्तकात आलंय का, हे एक. नाही त्या आणि दुसरं म्हणजे काय की तुम्ही कसं असतं, माणूस मन लावून जर काम करत असेल ना तर त्याला आपोआप आपलं कामाचा अर्थ कळत जातो, थोडं थोडं त्याचं जाण येत जाते की बँकिंग म्हणजे काय. तर ते तुम्हाला पुस्तकामध्ये तुमच्या ह्या पुस्तकांनी त्याला पुष्टी दिली की थोडस सुधारलं, काय केलं? ऍक्च्युली कसं म्हणजे मला वाटतं ना की मी खूप मोठ्या मशीन मधली मी एक छोटीशी ती आरी म्हणतात ना तशी मी होते. स्टेट बँक जगाची सगळ्यात मोठी बँक आहे हो. नाही हो, पण मी त्याच्यामध्ये एवढीशी छोटीशी आरी चक्र होतं छोटस, असं मला वाटलं. पण म्हणजे ओव्हरऑल एकूण बँकिंगचा इतिहास, म्हणजे बँक भारतामध्ये कशा आल्या, कशा मोठ्या झाल्या, म्हणजे डे टू डे बँकिंग त्यात काही असं नव्हतं, पण एकूण आपल्याला आवाका लक्षामध्ये येतो की 200 वर्षाचा स्टेट बँकेला इतिहास आहे किंवा असं. तर ते सगळं म्हणजे सगळ्यात प्रेसिडेन्सी बँका एकत्र येऊन बनली ती. म्हणजे मी आता माझं जे होतं ते अगदी छोटं होतं त्या मानाने, पण तरी सुद्धा मला वाटलं की मला हे माहिती असायला हवं होतं आधी. तुम्ही आता बोलता बोलता सी डी देशमुख नाव घेतलं, थोडस आपण इकडे नोंदवून ठेवूया की तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण बाकी सगळ्यांना माहिती असेल, नंतर ऐकली त्यांना कळेलच माहिती नाही. सी डी देशमुख हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री. ते त्यांना असा तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे त्यांनी तिकडे बोलवून घेतलं वगैरे वगैरे, अशा प्रकारचा मान त्यावेळेला होता. इतकी ती मोठी माणसं होती देशमुख आणि श्रॉफ वगैरे. आणि आरबीआयचे गव्हर्नर पण ते होते, म्हणजे असं की इंग्रज नसलेला गव्हर्नर सी डी देशमुखच होते. अच्छा. म्हणजे आरबीआयचे गव्हर्नर ते झाले, तर तेव्हा इंग्रजांना खरं मान्य नव्हतं की असं दुसरा कोणी असावा, म्हणजे इंग्रजेतर कोणी असावा. पण ते सी डी देशमुखांच्या त्यांनी ज्ञानामुळे किंवा ह्याच्यामुळे त्यांनी गव्हर्नर दिली होती. मला पुढे असं विचारायचं आहे की तुमच्या विषयामधलं वैविध्य इतकं मोठं आहे की बँकिंग झालं, आपण एका जेरुसलेम असं हे ते बघितलं, आपण नंतर मनुष्य कसा चांगलाच असतो हे बघितलं, म्हणजे थोडस मानसिकता या विषयावरती बघितलं. इतिहास हा विषय पण तुम्ही चक्क यांनी घडवला इतिहास नावाचं एक पुस्तकच तुमच्या नावावरती आहे. आता यांनी घडवला इतिहास हे थोडस गुहाचं पुस्तक मला माहिती आहे की मेकर्स ऑफ हे तुमचं वेगळं आहे, डॉक्टर खिलनानींचं आहे. तर हे याचं काय पुस्तक काय आहे किंवा कोणाबद्दल आहे? डॉक्टर सुनील खिलनानी हे म्हणजे लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये ते इतिहास विभागाचे प्रमुख आहेत, आणि त्यांनी एकूण भारताच्या इतिहासाला वळण, म्हणजे महत्वाचं वळण देणाऱ्या 50 व्यक्तिरेखांची त्यांनी माहिती त्याच्यात घेतलेली आहे. मग त्याच्यामध्ये पहिले गौतम बुद्धांपासून शेवटी धीरूभाई अंबानी, म्हणजे पुस्तकाचा आवाका बघा, गौतम बुद्धांपासून जो सुरू झाला तो धीरूभाई अंबानींपर्यंत आला असा. तर खूपच मोठे आहे. नाही, पण वाटेत आणखीन कोण कोण येऊन गेले? मग आता गौतम बुद्ध आणि धीरूभाई अंबानी म्हटलं, तुम्ही फार दोन टोकाची नावं घेतली. एक धर्मसंस्थापक होता, शांतीचा प्रसार करणारा होता, आणि धीरूभाई अंबानी म्हणजे चक्क हा एक प्रकारे पैशाचा परमेश्वर होता. तर हे बरेच येतात ना, म्हणजे काय राजकारणी लोक येतील, वैज्ञानिक लोक येतील, आणखीन कोण कोण येतील, तर कोण कोण आहेत? म्हणजे एक आपल्या देशाबद्दलची एक थोडीशी जाण आपल्याला या पुस्तकातून मिळू शकेल का? हो, म्हणजे ह्याच्यात त्यांनी ना वेगवेगळ्या लोकांना घेतलेले आहे. म्हणजे सुरुवातीला आता अगदी 2 प्रकरणं पहिली म्हटली तर गौतम बुद्ध आणि महावीर ही 2 धरल्यानंतर त्यांनी मग अशोक म्हणजे अशोक घेतलाय, शिवाजी महाराज म्हणजे हे पुढले झाले, पण झाशीची राणी,
त्याच्यानंतर एक ते पिल्लई म्हणून एक होते आपल्या इकडे स्वातंत्र्य सैनिक, ते आपल्याला माहिती नाही, पण म्हणजे 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 मला तरी त्यांचं नाव विशेष माहिती नव्हतं. पण त्यांनी पहिली जहाज कंपनी तिकडे काढलेली साऊथ मध्ये, म्हणजे ब्रिटिशांच्या कंपनीला टक्कर देणारी, आणि ते टिळकांना खूप मानायचे त्या काळातले होते ते पिल्लई. त्याच्यानंतर आपले हे म्हणजे मकबूल फिदा हुसेन, त्याच्यानंतर त्या ह्या आपल्या गायिका साऊथच्या मोठ्या गायिका, हा बरोबर, हा त्या त्या त्याच्यानंतर विवेकानंद, असे त्यांनी बऱ्याच लोकांना, महात्मा फुले, अच्छा, आणि फुले. दारा शिकोह, अमीर अरे खुसरो, अरे वा. हा, अशी त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या शतकातली, म्हणजे आपण त्या शतकांची सफरच करतो जवळजवळ त्या, आणि त्यांनी प्रत्येकाबद्दल त्यांनी असं 12-15 पानं त्यांनी लिहिली असतील. आणि पुन्हा टिपिकल असं नाही आता जन्म झाला आता मृत्यू झाला मध्ये काय काय केलं असं काही नाही, तर त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे म्हणजे त्यांच्या काही प्रसंग घेऊन किंवा ह्यांची त्याच्यावरची भाष्य, मार्मिक भाष्य, असं सगळं त्या पुस्तकामध्ये असल्यामुळे ते पुस्तक खूपच वाचनीय आहे. म्हणजे मूळ पुस्तक वाचनीय असल्यामुळे मला करायला खूपच त्यांना आनंद झाला त्याच्यामध्ये. एक तर मला इतिहास आवडतो, आणि यात ती माणसं कशी घडली, त्यात ते नईन सूख आहेत, नईन सूख वगैरे अशी सगळी, म्हणजे चित्रकार मोठे, तर अशा तऱ्हेने त्यांनी कला, विज्ञान, हो, राजकारण, राजकारण, सगळं असं, गायन, हो, हो सगळं असं बरंच सगळं काय घेतलेलं आहे. या सगळ्या क्षेत्रामधली नावाजलेली मोठी, म्हणजे रामानुजम घेतले, अशी मोठी मोठी सगळी माणसं, आणि काय त्या काळची परिस्थिती पण त्याच्यामध्ये येते ना, त्यांच्या काळातला समाज कसा होता, आणि त्यांनी कसं ते कार्य केलं, ते प्रतिकूल अनुकूल जे काय होतं त्यांनी कसं केलं, तर त्याच्या, आणि हे त्यांनी 12 ते 15 पानात मांडलेलं आहे अक्षरशः. तर ते त्यामुळे त्यातलं बरोबर जिस्ट तसा आपण घेतो. आंबेडकर आहेत, जीना आहेत, गांधीजी आहेत, इंदिरा गांधी, आणि त्यांनी असं पण सुरुवातीला लिहिलंय की म्हणे जवाहरलाल नेहरूंचं हे जे भारत एक डिस्कव्हरी ऑफ इंडिया असं म्हणजे धरून मी ते बऱ्यापैकी ते पुस्तक वापरलं, पण त्यांना मी ह्याच्यामध्ये घेतलेलं नाहीये, पण ते तुम्हाला दिसतीलच या पुस्तकामधून, असं त्यांनी उल्लेख केलाय त्याच्यामध्ये, त्यांच्या त्या प्रस्तावनेमध्ये. असं या पुस्तकाचं नाव जे आहे ना, यांनी घडविला इतिहास, हो, म्हणजे मला आता पुढे असं विचारावं असं वाटतं की यांचं, म्हणजे आता अमीर खुसरोचं कॉन्ट्रीब्युशन काय आपल्याला माहिती आहे साधारण, तरी मला माहिती आहे, तरी तुम्ही सांगा असं माझं म्हणणं आहे. दारा शिकोहचं काय, त्याचं नाव घेण्याचं कारण काय, म्हणजे त्या समाजामध्ये दारा शिकोह, कारण का दारा शिकोह शेवटी राज्यावर आलाच नाही, तरी पण घेतलेलं आहे, तर का घेतलंय? त्यांनी काय म्हटलंय की ना, दारा शिकोहचा म्हणजे बरोबर विरुद्ध कोण होता, औरंगजेब. होय, औरंगजेब. तर त्यांनी असं दिलंय की ना, दारा शिकोह हा अतिशय राजाचा लाडका होता, म्हणजे ते अगदी ना राजाचं म्हणजे असं बेबी दारा असं त्याला शहाजहानला ह्याला चिडवायचे दरबारी लोक, आणि दरबारी लोकांचा अतिशय नावडता होता, आणि शहाजहानला आपल्यानंतर हा राज्यावरती बसावा असं वाटायचं, म्हणून त्याने सगळ्या मुलांना लांब लांब पाठवून दिलं, आणि त्याच्यामध्ये औरंगजेबाला पण ते लांब पाठवून दिलेलं खूप कुठेतरी सुभेदारी करायला. पण ह्याच्यामध्ये औरंगजेब खूप शिकला सगळं, म्हणजे असं सैन्य कसं चालवायचं, राज्य कसं करायचं, हे सगळं औरंगजेब तिकडे शिकला. आणि हा इथे मात्र दारा शिकोहला सगळी आवड होती ना याची, त्याला विज्ञान, त्याला असं वाङ्मय वगैरे सगळी आवड होती, म्हणून त्याने सगळ्या वेगवेगळ्या संस्कृत यायचं, आणि त्यांनी सगळ्यांचे फारसी याच्यामध्ये अनुवाद करून घेतले, म्हणजे उपनिषदापासून सगळे तो जमा करायचा. पण तेच त्याच्या विरुद्ध कसं झालं की बघा, हा आपल्या म्हणजे काय म्हणतात, हिंदू करतोय आपल्या राज्याला, म्हणजे हा चुकीचा आहे, असं करून त्याच्या विरुद्ध प्रचार करायला खूप औरंगजेबाला स्कोप मिळाला. म्हणजे आत्ताची उलटी बरोबर स्थिती, म्हणजे आता बरोबर तेव्हा परिस्थिती लक्षात घ्या, म्हणजे असं की असं केलं, म्हणजे असं हा हिंदू करतोय आपल्या ह्याला सगळ्याला. आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे हे झालं की जेव्हा त्यांनी सुरुवातच अशी घेतली त्या लेखाची की असा एक कुठला तरी गरीबडा असा जुना पुराणा हत्ती, अगदी गरीब म्हातारा असा हत्ती आहे, त्याच्यावर कोणतरी माणूस बसलाय, म्हणजे त्याची धिंड हत्तीवरनं काढली कशी, तीच सुरुवात आहे. आणि त्याच्या म्हणजे अंगावरचे कपडे फाटके, तसं म्हणजे एकेकाळी हा राजाचा मुलगा गळ्यामध्ये मोत्यांची माळ घालून, आणि आज त्याला कशा अवतारात त्याची धिंड काढली औरंगजेबाने. पण हे कदाचित उलट पण होऊ शकलं असतं, म्हणजे आणि ते दोघं एकमेकांसमोर उभे राहणारच, कारण ते जर ह्याला म्हणजे हा मेलाच पाहिजे, त्याला राज्य हवं होतं, हा जो प्रकार होता की हा मेलाच पाहिजे का, पण तेव्हा सगळ्या सरदारांनी ह्याला दगा दिला दारा शिकोहला, आणि त्याच्यानंतर त्याची त्याचं काय मस्तक कुठे गेलं, त्याचं ते तिकडे ती कबर आहे, ती मस्तकाशिवाय त्याला शेवटचे राईट्स पण त्याला झाले नाहीत. म्हणजे त्यांनी औरंगजेब आणि ह्याचं कसं ते झालेलं, आणि दारा शिकोहचं मग तो जर हा राज्यावरती आला असता तर काय झालं असतं, अशी कल्पना पण त्यांनी केली की हा जर राज्यावरती आला असता आणि तो नसता, पण सगळ्या सरदारांनी आतून
औरंगजेबालाच साथ दिली प्रत्यक्षामध्ये. आणि ह्याचं जे चाललेलं होतं तो म्हणजे असा एक कवी किंवा एक असा वाङ्मयाचा उपासक म्हणून तो हे होता. आणि पुढे ना इंग्रजांना पण उपयोग झाला. त्याने जे फारसीत सगळं केलं होतं ना, उपनिषद वगैरे, त्याच्यावरनं इंग्रजांनी इंग्रजीमध्ये केलं. असा पण खूप त्याचा उपयोग झाला त्यांना. नाही म्हणजे आपण ह्याच्यातनं मला लक्षात काय घ्यावंसं वाटतं की आपण इतिहास, आपल्याला औरंगजेब माहिती असतो इतिहासामध्ये, आणि हो. औरंगजेबाला आपण मोगलांचा प्रतिनिधी म्हणून त्याकडे बघतो की औरंगजेब किती वाईट होता, म्हणजे मोगल राज्य किती वाईट होतं. पण त्याच औरंगजेबाचा सख्खा मोठा भाऊ दारा शिकोह हा असा होता. त्यांनी आपली संस्कृत उपनिषद आणि ग्रंथ फारसीत नेले, आणि त्याच्यामुळे ते इंग्रजीत आणि युरोपात गेले, आणि त्याच्यामुळे त्यांना आपली ओळख झाली. हे दारा शिकोहमुळे झाली. आणि तो मुख्य म्हणजे काय, तर दारा शिकोह त्यानंतरचा पुढचा बादशाह व्हावा अशी शहाजहानची इच्छा होती. शहाजींची इच्छा होती. हे जे आहे हा आपला वारसा आहे एक प्रकारचा, की फक्त औरंगजेब हाच आपला इतिहासाचा भाग नाहीये. दारा शिकोह सुद्धा आहे, शहाजहान हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. तर बरोबर आहे. असं आता हे म्हणजे त्यामुळे हे इतिहासाचा हा एक भाग झाला. मला आता आणखीन एक पूर्णपणे असाच वेगळा विषय घ्यायचा आहे, कारण मला वाटतंय की आपल्या दिलेल्या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त वेगवेगळ्या हे करायचा प्रयत्न करूया. नक्कीच. मेलिंडा गेट्सचं मोमेंट ऑफ लिफ्ट हे पुस्तक पण ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याबद्दल सांगा, ते काय आहे? मेलिंडा गेट्स म्हणजे बिल गेट्सची बायको, बिल अँड मेलिंडा गेट्स या त्यांच्या जगभरातल्या सगळ्यात मोठ्या ट्रस्टी फाउंडेशनची ती चालक आहे. हा, तर बोला. बरोबर. हो, तर मेलिंडा गेट्स यांनी हे पुस्तक त्यांचं असं म्हणजे थोडंसं चरित्रात्मक पण आहे, आणि थोडंसं जगभर त्यांनी जे दौरे केले, त्यांच्या समाज कार्याविषयक त्यांनी दौरे जे केले, तर त्या दौऱ्यात त्यांना जी वेगवेगळी माणसं भेटली, म्हणजे तिथे त्या फील्डवरती काम करणारी माणसं आणि तिथल्या त्या स्त्रियांचं दुःख, म्हणजे जास्त करून त्या जगभरातल्या ज्या काही स्त्रिया, म्हणजे त्यांचं म्हणणं की त्या स्त्रियांना बरेच अधिकारच नसतात. म्हणजे त्यांना आपलं लग्न करायचं आहे का, शिक्षण घ्यायचंय, किती घ्यायचंय, लग्न करायचंय, प्रॉपर्टी मधला अधिकार, मुलं हवीत का, किंवा हवी असल्यास किती हवी, कधी हवी, तर कसलाच अधिकार नसतो. आणि त्यांचं म्हणणं की जिकडे स्त्रीला हे काही अधिकार नसतात, ते सगळे समाज जगातले मागासलेले आहेत पहा. म्हणजे त्यांचं म्हणणं की हे जे स्त्रीचं आणि मोमेंट ऑफ लिफ्टचा अर्थ काय, तर त्यांचं म्हणणं की ते त्या स्त्रीचं उन्नयन झालं पाहिजे, आणि त्याकरता तिला काय गरज असते की तिचे पाय खेचू नये. तिचे पाय जरी कोढले नाही तरी ती बरंच काही करून जाते. आणि दुसरं म्हणजे तिचं म्हणणं स्त्रीवाद याचा अर्थ असं नाही की पुरुषांची भांडण किंवा असं, तर दोघांच्या समान भागीदारीतून, कारण समाज दोघांचा बनलाय, स्त्री पुरुष दोघांचा समाज असल्यामुळे त्या दोघांच्या समान भागीदारीतून ते पुढे गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे त्यांनी त्या दौऱ्यातले अनुभव त्यांनी दिलेले आहेत, आणि त्यातून ते आपल्याला खूप पटतं. म्हणजे असं वाटतं की असं झालं पाहिजे, सहजीवन तुमचं चांगलं होईल, तुमचं मुले बाळ, तुमचं जे प्रगती होण्यासाठी तुम्ही जर स्त्रीला दमनच करून ठेवलं तर ते नाही शक्य होणार. त्यांनी दिलेल्या अनुभवातलं काय ते सांगा ना, म्हणजे आपला भारतातला असेल तर, किंवा आणखीन कुठल्या भागातला एखादा जाणवणारा, आणि त्या मुख्य म्हणजे बिल अँड मेलिंडा गेट्स यांच्या फाउंडेशननी त्यामुळे ज्याचा फरक घडून आणला, असं त्यामध्ये काय असेल तर थोडंसं ते पण जरा वर्णन केलं तर छान वाटेल. ते गर्भनिरोधक, म्हणजे आता आपल्याला आश्चर्य वाटतं की म्हणजे 2008 किंवा 9 किंवा 10 सालापर्यंत या म्हणजे आफ्रिकेतल्या काही देशामध्ये गर्भनिरोधक नसल्यामुळे तिकडे 8-8, 7च मुलं होत आहेत. तर ते आफ्रिकेमध्ये त्या अशा एका त्यांनी मुलीची कहाणी सांगितली की ती मुलगी, म्हणजे असं होतं की तिचं 8 वर्षापर्यंत 10 वर्षाची मुलगी झाली आणि तिला 7 भावंड झाली. आणि त्याच्यामुळे ती 10 वर्षाच्या मुलीला 7 भावंड असल्यामुळे प्रत्येक वेळी आईला नवीन बाळ झालं की ही आपली त्या बाळाला सांभाळायला पुढल्या मुलीला 7 लहान भावंड. त्याच्यामुळे काय झालं की तिला शाळेचा अभ्यास किंवा शाळेत मागेच, म्हणजे शाळेत जाणं शक्यच नाही, कारण आई धाकटी भावंड सांभाळणं, आईची डिलिव्हरी झाली की धाकटी भावंड सांभाळणं, हाच प्रकार होता. तर तिने असं लिहिलं की एक दिवस आमच्याकडे एक बाई आली आणि तिने माझ्या आईला काही सांगितली की असं आरोग्य सेविका होती ती, आणि तिने माझ्या आईला गोळी सांगितली, एका गोळीची माहिती दिली, आणि ती गोळी तुला आम्ही पुरवू. तर त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा सुद्धा असं झालं की तिच्या वडिलांनी त्या बाईला हाकलून दिलेलं की काय ते आम्हाला असं काही नाही पाहिजे म्हणून. पण नंतर असं झालं की ती बाई आईला कुठेतरी बाहेर भेटली आणि आईने परत करून त्याच्यानंतर म्हणे आईने एकही पुढलं मूल आणलं नाही. त्यामुळे ह्या मुलीचं शिक्षण पुढे उशिरा का होईना सुरू झालं, आणि आज ती मुलगी त्या तिकडे काम करते, म्हणजे त्या संस्थेतच ती काम करते. आणि तिचं म्हणणं की मला माझ्या आईला तर म्हणजे असं ती गोळी दिली नसती त्या बाईनी त्यावेळेला तर मी आज काही करू शकले नसते. म्हणजे अशी तरी एक लहान लहान उदाहरणं त्यांनी दिली त्याच्यामध्ये की किती फरक पडतो.
बारीक म्हणजे नुसत्या गर्भनिरोधकामुळे किती फरक पडला. थांबली असं नाही, ती शिकू शकली आणि ती हो. शिकून दुसरा आपला तिच्या शिक्षणाचा उपयोग ती इतरांना उपयोग करून देऊ शकली. बरोबर आहे. ते आहे ना, म्हणजे ते लिंक हो, करू हो. लागते म्हणजे हो ना. म्हणजे तेच त्यांचं म्हणणं की गर्भनिरोधकामुळे किती फरक पडतो, म्हणजे आयुष्यामध्ये फरक पडतो, असं गरिबीत फरक पडतो. कारण त्यांचं म्हणणं आता पहा ना, की जास्त तोंड खायला आता आई वडील तरी किती कमावणार, म्हणजे नाही तुम्ही काय करा वाटेल ते असंच शेवटी होतं ना. म्हणजे एका गर्भनिरोधक गोळीने किती फरक पडला. आणि असं बऱ्याच त्यांनी मग त्याला ते मिळत नाही म्हटल्यावर ते मिळवण्याकरता काय करायचं. आणि पुन्हा त्यात तिला कॅथलिक धर्माचंही तिला म्हणजे गर्भपाताला वगैरे परमिशन नाही, ते पण त्यांना हे करावं लागलं. म्हणजे असं बऱ्याच गोष्टींचा सामना त्यांना पण द्यायला लागला आणि त्यातून त्यांनी पुढे कशा जात गेल्या. आणि त्यांनी असं पण त्यांनी मुख्य मला काय त्यांनी मला मुख्य सांगितलेलं काय आवडलं, की त्यांचं म्हणणं की ना एखादा मिलियनियर किंवा कोणी श्रीमंत माणूस जातो कुठल्याही देशामध्ये आणि म्हणतो की मला इथे सुधारणा करायची, म्हणजे माझ्या मनातल्या सुधारणा करायच्या, तर असा आपल्याला अधिकार नसतो की त्यांचं समाज त्यांचं चाललेलं आहे, पण त्यांच्या समाजामध्ये काय गरज आहे. कारण तिकडे जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाकडे त्यांच्याकडची माणसं काही काम करत असतातच ना. तर ती आपण नुसतं ऑब्झर्व्ह करून त्यातल्या, कारण काय आपण आपल्या कल्पना लादायच्या नसतं, तर त्यांना जी माणसं काम करतात त्यांना आपण मदत करायची. म्हणजे पूर्णपणे पाय जमिनीवर ठेवून त्या बाईंनी सगळं पुस्तक लिहिलंय, सगळं केलंय असं मला जाणवलं. म्हणजे दुसऱ्या स्त्रियांना उडायला लावताना स्वतःचे पाय जमिनीवर ठेवलेत असं मला जाणवलं याच्यामध्ये. हे चांगलं वर्णन केलं की दुसऱ्या स्त्रियांना उडायला लावताना किंवा उडायला शिकवताना स्वतःचे पाय स्वतः आपण जमिनीवर चढायचं. आणि हे पण थोडी इन्साइट जरा फारच महत्वाची आहे की सुधारणा करताना आपण आपल्याला खूप कळतं म्हणून सुधारणा करायला जायचं नसतं. त्यांना काय हवंय तिथूनच सुधारणाची वाढ निर्माण झाली पाहिजे, तिथूनच पुढे जाणं झालं पाहिजे असं बरोबर. हे फारच छान आहे. हे असं अनेक वेळा वाचल्यामुळे तुम्हाला आफ्रिकेतला समाज काय, तो जेरुसलेमचा समाज कसा, आपल्याकडला समाज कसा, असं हे तुम्हाला दिसलं असेल. आणि तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे सगळीकडली माणसं सारखीच असतात असं पण तुमचं असं एक थोडंसं लक्षात येत असेल. आता पुन्हा एकदा आपण थोडा एक टर्न घेऊया की ही जशी ह्या गोष्टी जशा आहेत त्याप्रमाणे तुम्ही चक्क व्यक्तिचित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल असलेले अशी पुस्तकं पण तुम्ही ट्रान्सलेट केलेली आहेत. त्यापैकी मला 2 घ्यायचे आहेत, जमलं तर आपण तिसरंही घेऊ, पण सध्या पहिलं घ्यायचं मला म्हणजे तुम्ही नेहरूंची सावली हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते कोणा त्यांच्या कमला नेहरूंवरती आहे का? नाही. नेहरूंची सावली म्हणजे ते सुरक्षा रक्षक आहेत नेहरूंचे. अच्छा. हा मी त्यांनी असं आय वॉज नेहरू शॅडो, तर ते रुस्तमजी नाही तुम्हाला हिमालयाची सावली सारखं वाटलं ते. नाही हे वाचलं तर मी, आता तुम्ही बोललो मला आठवण झाली. तर ते रुस्तमजी फ्रामजी हे त्यांचे हे होते, सुरक्षा अधिकारी होते. आणि त्यांना म्हणजे त्यांना डायरी लिहायची सवय होती, स्वतःची डायरी ते लिहायचे. आणि त्यांनी म्हणजे 30 वर्षापासून डायरी लिहितात. त्यांची डायरी अशी की बायकोला पण दाखवायची नाही, इतकं त्यांनी असं ते लिहिलेलं होतं. पण नंतर ते 8 वर्ष ते नेहरूंच्या सहवासामध्ये होते आणि त्यांच्या मनामध्ये आलं की ह्याचं एक पुस्तक झालं पाहिजे. तर त्यामुळे मात्र दुर्दैवाने ते पुस्तक दुसऱ्यांनी संपादक केलं आणि हे जेव्हा वारल्यानंतर ते आलं पुस्तक बाहेर ऍक्च्युली. पण ते जरा त्यांना, पण तरी त्या पुस्तकामध्ये आपल्याला नेहरूंचं इतक्या जवळून नेहरूंचं त्या माणसाने त्यांना पाहिलेलं आहे. तर त्यांची सगळी आपल्याला माहिती कळल्यामुळे खूप एक वेगळाच पैलू नेहरूंचा कळतो. आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की म्हणे ना, नेहरूंना खूप साधेपणाची सवय होती. म्हणजे कसं, नेहरू स्वतः ते एक हरी म्हणून त्यांचा एक नोकर होता आणि हे तिघच जण कुठे जाताना असं खूप मोठा लवाजमा न्यायचा नाही. त्याच्यामुळे म्हणे की मीच बरेच सुरक्षा अधिकारी मीच, त्यांचं ते बॅग नेणारा मीच, त्यांचा सेक्रेटरी मीच, त्यांचा फोन सगळं मलाच करायला, म्हणजे ऑल इन वन. तर कधी कधी मला वाटायचं मी नक्की कोण आहे. पण म्हणे ते नेहरू नसते तर दुसऱ्या गुणाकरता मला करायला हे आवडलं असतं असं नाही, पण बिकॉज ही वॉज नेहरू. आणि त्यांनी असं बरंच काय दिले की असं ते वेगवेगळ्या प्रसंगी ते कधी चिडले, कधी काय झालं, अमुक झालं. पण म्हणजे त्यांचं म्हणणे कधी ते चिडले माझ्यावरती तर तेव्हा म्हणजे मला वाईट वाटलं, ते जरा पुन्हा येऊन ते हे करायचे त्यांना, म्हणजे असं की आप चुकलं जरा या बोलायला या वगैरे असं. मग ते मी विसरून जायचो. आणि त्यांनी असं म्हटलं की ना, त्यांना दुसरं काय की ना, गर्दी दिसली की ते गर्दीत जायला बघायचे. तो म्हणे मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे पुष्कळ म्हणजे तुम्ही असं कोणी ऐकले का म्हणे, मी स्टेजवरनं त्यांना अक्षरशः ओरडलोय 2दा, प्राईम मिनिस्टर मागे या भाऊ, नाही जायचं तिकडे. म्हणजे लहान मुलाला ओरडावं तसं मी कधी त्यांना ओरडलेलं होतं म्हणे, असं ते त्याच्यात दिलेलं आहे. तर ते आपल्याला वाचून सुद्धा खूप गंमत वाटते. आणि त्यांनी असं म्हटलं की नेहरूंचं ते आता होतं की ते लहान कागदावरती 3-4 शब्द लिहिलेली असायचे आणि ते नुसते बघायचं पण. आणि ते एकदा बोलायला सुरू केलं की ते विचार करता करता
म्हणजे बोलता बोलता विचार करून ते लिहायचे, ते भाषण करायचे. आणि प्रत्येक भाषणात काहीतरी वेगळा मुद्दा त्यांचा असायचा. आणि दुसरं त्यांनी काय त्यांना सांगितलं माहितीये, की त्यांना ब्रिटिश काळामध्ये पोलीस हे ब्रिटिशांचे दमनकारी होते, पण आताचे पोलीस आपले हे पण ते विसरायचे कधी कधी नेहरू. तर त्यांना तो वर्दीतला माणूस दिसला की भडकायचं एकदम कधी कधी, की हा हे का माणसं आहे, हे काय ते. म्हणजे त्यांना जनतेमध्ये आणि आपल्यामध्ये पोलीस नकोय. तर तेव्हा त्यांना सांगायला लागायचं की नाही, ते गरजेचे आहेत आता असं. याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं त्या त्यावेळी गोष्टी आहेत. नेहरूंच्या काळातली संस्कृती. आता नेहरूंच्या काळातली म्हणताना स्वातंत्र्याच्या अगोदर स्वातंत्र्याच्या नंतर दोन्ही येतं त्याच्यामध्ये. हा, पण लक्षात काय येतं की नाही, पण आता बोला नाही, बोला. पण ह्या पुस्तकातला काळ स्वातंत्र्यानंतर म्हणजे नेहरू पंतप्रधान झाल्यानंतरचाच आहे. नंतरचाच कारण आहे. ती डायरेक्ट म्हणजे आधीचा रेफरन्स त्याच्यात येतो, बोलता बोलता येतो रेफरन्स. म्हणजे कसं की ह्यांना स्वतःला त्यांना नेहरू बद्दल कसं वाटायचं, काय वाटायचं, त्यांनी म्हणजे असं लिहिलेलं आहे की म्हणजे ते असं कुठेतरी जात होते. म्हणजे त्यांना सुरक्षा अधिकारी व्हायच्या अगोदर म्हणे आम्ही एकदा कुठेतरी जात होतो आणि अचानक आम्हाला सांगितलं रस्ता अडवलाय, आता इकडे जायचं नाही. तर काय झालं, तर म्हणे नेहरू जाणार आहे तिकडनं. मग तेव्हा सगळे आपले रांगेमध्ये आम्ही उभे, तर आम्ही पण उभे. पण म्हणे ना थोड्या वेळातच असं म्हणजे गाडीने नेहरू गेले सगळ्यांना हात हलवत वगैरे. तर तेव्हा आम्ही एवढे भारल्यासारखे झालो. म्हणजे तो काळ असा वेगळा होता ना, की नेहरू किंवा गांधी हे लोक समोर होतात, लोक अगदी म्हणजे. आणि तेव्हा असं काही टीव्ही नव्हता, काही त्या माणसांना असं टीव्ही असं काही नव्हतंच ना. रेडिओ सुद्धा किती लोकांकडे असतील शंका आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बघणं हेच त्या काळामध्ये खूप होतं. तर तेव्हा आम्ही त्यांना बघितलं. तर त्याच्यानंतर त्याच माणसाकडे मला काम करायला मिळेल. म्हणजे थोडंसं आधीचं पण येतं किंवा नंतरचं पण येतं. किंवा आता असं की त्यांच्या आईला त्यांना भेटायचं होतं रुस्तमजींच्या. तर तेव्हा मग तिने हट्ट धरला की मला त्यांना भेटायला नाही. तर मग एकदा ते असं म्हणजे त्यांची आई नागपूरला राहायची. तर नागपूरला गेल्यावरती आईने हट्ट धरला. तर म्हणे नाही, तर म्हणे तुमची गाडी मी अडवेन, मला तू त्यांना भेटायला दिलं नाहीस तर. मग शेवटी मग त्यांनी विचारलं नेहरूंना की मी माझ्या आईला आणू का तुम्हाला भेटायला. तर आई म्हणाली आण. तर ते म्हणाले आणा ना. मग त्याप्रमाणे आई पण, आई बरोबर आणखी त्यांचा भाऊ, त्यांची बहीण, सगळे तिघं. आणि नेहरूंनी असं बघितलं कोण आहेत, त्यांच्याला ते विसरून गेले नंतर. तर कोण आहेत, आणि माझी आई आले. हो, येता का भेटायला. तर लगेच ते भेटायला गेल्यावरती मग आईने तिकडल्या तिकडे आरती बिरती काढून त्यांना ओवाळलेलं. आणि नंतर गंमत पुढे अशी की आई त्यांना म्हणाली की नेहरूंना म्हणाली आई की माझ्या मुलाची काळजी घ्या तुम्ही. तर तेव्हा हे म्हणाले की त्यांची काळजी घ्यायला मला नेमलंय आणि आमची त्यांनाच सांगते ह्याची काळजी घ्या. सुरक्षा अधिकारी होते ना ते. तर तो एक विनोद की म्हणजे असं सगळं एक लहान लहान प्रसंग. तुमचं वाचलेलं पुस्तक मी म्हणजे बघितलेलं पुस्तक गांधी सचित्र जीवन दर्शन, हे मी इंग्रजी पण बघितलंय आणि तुमचं मराठी माझ्याकडे आहेच. तेव्हा माझ्या लक्षात काय आलं, तुम्ही ते तंतोतंत भाषांतर केलेलं नाहीये. मला असं माझं इम्प्रेशन झालेलं आहे की इंग्रजी पुस्तक जे होते ह्या पुस्तक होते ते थोडं मोठं आहे, हे त्या मानाने थोडं लहान आहे का. नाहीये, माझं चुकतंय. नाही, तंतोतंत म्हणजे असं प्रत्येक वाक्याचं केलेलं आहे. प्रत्येक असं म्हणजे काही सोडलं काही नाही. म्हणजे ही असं मी करतच नाही कधी. म्हणजे सारांशच लिहून टाकायचा जमागोळा असं नाही. प्रत्येक वाक्याला वाक्य आलेलं असतं. भाषांतरच केलेलं आहे म्हणजे तुम्ही रूपांतर वगैरे असा प्रकार केलेला नाही. रूपांतर प्रकार नाहीये, तो भाषांतरच आहे. आणि प्रत्येक वाक्याला वाक्य तिथे आहे. हा अनुभव काही गांधी सचित्र दर्शन का, त्यामध्ये फोटो खूप आहेत, त्यामध्ये तर पत्रचे पत्र आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते हरिलालचं पत्र आहे. हो, हरिलालचं तर मोठं पत्र आहे. हो. नाही, हे तर म्हणजे ना ऍक्च्युली काय झालं की जेव्हा मी ते पुस्तक मला करायला असं विचारलं, तेव्हा मला असं वाटलं की गांधीजीच्यावरती एवढी पुस्तकं आले तर आता नवीन काय याच्यामध्ये असेल असं मला तेव्हा खरं वाटलेलं. नवीन एका माणसाने लिहिलंय. पण मी जेव्हा ते वाचायला गेले आणि त्यातलं सगळं ते इतके त्याच्यामध्ये जे कुणाला माहिती नाही अशा बऱ्याच त्याच्यात गोष्टी आहेत, फोटो आहेत. त्यामुळे ते पुस्तक खूपच अगदी म्हणजे वाचनीय होतं आणि प्रेक्षणीय सुद्धा होतं फोटोंच्यामुळे. तर त्याच्यामध्ये बरेच बारकावे जे पूर्वी माहिती नव्हते. आणि त्यांनी काय म्हटलंय ना की असं म्हणजे असं गांधीजी हा माणूस किती आपण खणावा तेवढा तो अधिकच समजत जातो. आणि अजूनही म्हणे की त्यांचे काही प्रायव्हेट खाजगी पत्रसंग्रहात काही पत्र आली तर आणखी काही त्याच्यावरती लिहिलं प्रकाश पडू शकेल असं. तर त्यांनी पण म्हणजे असं बरंच खूप छान काय काय किस्से पण त्यात त्यांनी लिहिले किंवा असं. आणि गांधी आणि नेहरू, गांधी आणि जीना, गांधी आणि आंबेडकर असं त्यांनी बरेच एक प्रकरण त्यांनी लिहून फोटो पण आणि हे पण. त्यामुळे ते पुस्तक खूपच म्हणजे करायला तुम्हाला खूप मजा आली आणि वाचकांना सुद्धा वाचायला आलीच मजा. म्हणजे ते तुम्ही सांगाल जास्त माझ्यापेक्षा. बरं, गांधी नेहरू हे राजकारणी आहेत असं आपल्या दृष्टीने बघितलं तर आणखी एका आजच्या राजकारण्याबद्दल तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, ते मी नितीश कुमार. हो, त्याचं सांगा थोडं. ते नितीश कुमार यांचं हे जे पुस्तक आहे तर ते 2014च्या निवडणुका होण्याआधीपर्यंत आहे. म्हणजे मी त्याच्या ते पुस्तक माझं कधी मला वाटतं 15 का 16 साली आलं असेल.
तर त्यांचे ते अरुण कुमार म्हणजे अरुण कुमार म्हणून सिन्हा म्हणून त्यांचे मित्र होते, इंजिनिअरिंगला त्यांच्या बरोबर होते ते. आणि पुढे नितीश कुमार राजकारणात गेले, म्हणजे इंजिनियर तेही झाले आणि हेही इंजिनिअरिंग शिक्षण घेऊन पण पत्रकार झाले. तर त्यांनी ते पुस्तक लिहिताना ना सगळं म्हणजे त्याच्यात बिहारचं सगळं सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक वास्तव आणि अरे असं वा. का झालं असं सगळं त्यामुळे त्या सगळा त्यांनी आढावा त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्या पुस्तकामध्ये. आणि म्हणजे असं नितीश कुमारांचं बालपण, त्यांचे वडील काँग्रेसमध्येच होते आणि चांगले निष्ठावंत त्या सगळ्यांनी कार्यकर्ते पण होते. आणि पण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याला उभं राहायला मिळेल, कारण आपण आता करतोय काम तर आपण तिथे. पण त्यांना जातीमुळे म्हणजे भूमिहार किंवा ब्राह्मण लोकांनाच तिथे असल्यामुळे ह्यांना तिकडे संधी मिळाली नाही. मग तेव्हा त्यांना जाणवलं की आपल्याला कधीच असं लागोपाठ दोनदा झालं तर 10 वर्ष गेली ना, एक 5-5 वर्ष तेवढे माणसं पण वय पण वाढतं माणसाचं, तर आपल्याला इथे संधी मिळणारच नाही कळून मग ते घरात एक काँग्रेस विरोधी वातावरणच त्यांच्या घरामध्ये होतं. त्यामुळे की ते हे झाले की काँग्रेसला ते की आपल्याला काही असं हे नाही, आपल्याला संधी मिळत नाही किंवा असं. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे असं पुढे त्यांचं बालपण कसं गेलं किंवा पुढे मग ते लोहियांचे हे झाले, शिष्य झाले. त्याच्यानंतर त्यांनी जयप्रकाश नारायणांना त्यांनी कशी ह्याच्यामध्ये गेले आणि त्यानंतर लालू प्रसाद यादवांच्या विरुद्ध नंतर त्यांनी सुशासन ह्याच्यावरती तुम्हाला मतं मिळतात का, तेव्हा ते लागोपाठ 8 वर्ष पडलेले, 8 वर्ष पडले. आणि शेवटी आता वाटलं की आता जर 9व्या वेळेला की आता जर आपण पडलो तर आपण ह्याच्या पुढे सोडून द्यायचं राजकारण. पण त्यांना एक होतं की जयप्रकाशजींनी कधीच सक्रिय राजकारणात भाग घेतला नाही. तर ह्यांचं म्हणणं की मी जर निवडणुकीत निवडून आलो नाही तर मी काम कसं करणार, माझ्या मनातल्या योजना मी कशा प्रत्यक्षामध्ये उतरवायच्या असतील तर निवडणुकीच्या राजकारणाला पर्यायच नाहीये, कारण सत्ता नसेल तर तुम्ही काय करणार. आणि मग पुढे त्यांनी जे काय केलं म्हणजे आता आपण असं म्हटलं तर आज ते म्हणजे हे जे आहे की सगळ्या मंत्र्यांनी आपली प्रॉपर्टी ही करायची ते बिहारने पहिले सुरू केले त्यांच्या ह्याच्याखाली. म्हणजे सगळ्या मंत्र्यांनी आपली दरवर्षी प्रॉपर्टी सांगायची किंवा आता ते मुलींना सायकली देणं. म्हणजे लालूच्या काळामध्ये संध्याकाळी 7च्या फार घातलं त्यांनी. नितीश कुमारने मुलींना सायकली दिल्या आणि मुलींना सायकल मुक्त केलं. हे त्याच्याबद्दल त्यांचं केलं फारच आणि कौतुक आहे. आणि दुसरं असं की 7 वाजल्यानंतर संध्याकाळी जे बाहेर पडायची नाही घाबरून लोक, ती पडायला लागली. असं सगळं झालं त्या काळामध्ये. त्यामुळे आता जेव्हा रामचंद्र गुहांनी मध्ये म्हटलं की ह्यानीच तिसऱ्या आघाडीचं काहीतरी प्रमुख पद घ्यावं वगैरे, तर तेव्हा मी ते पुस्तक आधीच केलं असल्यामुळे मला ते लॉजिकल वाटलेलं, पण प्रत्यक्षाने काहीतरी वेगळंच झालं. त्यामुळे आता काय आपण काही बोलू शकत नाही. तुमच्या बोलण्यात आता आलं. आता हे तुम्ही नितीश कुमार बद्दल सांगितलं की त्यांचं घर कसं होतं, बालपण कसं झालं, त्यांच्यावर संस्कार काय होत गेले आणि पुढे त्यांनी कुठला रस्ता पकडला. पण तुमच्या बोलण्यामध्ये आलं की या पुस्तकामध्ये नितीश कुमार यांच्या निमित्ताने बिहार बद्दल पण बरंच काहीतरी आहे, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वगैरे. तर ते काय ते सांगा ना, कारण आपल्याकडे बिहारचं एक चित्र मराठी लोकांच्या जर बघितलं ते पूर्णपणे निगेटिव्ह आहे की जे काही देशात वाईट असेल तर ते म्हणजे बिहारी असं. तर त्या पुस्तकामधून तुम्हाला काय विशेष वेगळं जाणवलं किंवा काय कळलं बिहारच्या बद्दल? नाही म्हणजे ऍक्च्युली तसं पाहिलं तर निगेटिव्हच येते. म्हणजे जे आपल्याला जे दिसलं तेच, पण फक्त अशी का परिस्थिती झाली म्हणजे तिकडे त्यांच्या असं काही भाग धान्याचं कोठारासारखं आहे, ते मसुरीचं धान्य खूप चांगलं उगवतं. पण तिकडे हा जो प्रकार सगळा आहेच तिकडे, जे आपल्याला निगेटिव्ह तेच त्यांनी त्यात दाखवलंय. पण त्याच्यामधनं का पुढे ह्यांनी प्रयत्न तर त्यांनी केला असंच त्याच्यामध्ये आहे. आणि आणि दुसरं त्याला आणखी त्या पुस्तकात त्यांनी काय म्हटलंय वेगळं माहितीये का, की आणीबाणीच्या काळामध्ये म्हणजे ते जे 20 कलमी कार्यक्रम होता ना, त्यामध्ये बिहारमध्ये दलित लोकांना खूपच फायदा झाला होता त्याचा. अच्छा. म्हणजे ही गोष्ट कुठे येत नाही. आणि आणीबाणी तशी वाईट असंच म्हटलं जातं, पण दलितांना त्या 20 कलमी कार्यक्रमामध्ये तर ते पुढे त्यांना खूप जड गेलं, कारण काय असं इतकं ते जास्त काळ सस्टेन नाही होऊ शकत. पण त्या काळात दलितांना असं त्या पुस्तकात नोंदवले त्या अरुण कुमार सिन्हानी की दलितांचा तिकडे त्या काळात झालेला उपयोग असा त्यांना. बरं, आता पुन्हा एक पूर्ण वेगळा विषय. पुस्तकाचं नाव आहे चांगले आई बाबा होऊया. आता अशी पुस्तकं ना म्हणजे कशी असतात, ते बहुतेक काहीतरी प्रीचिंग करणारं म्हणजे असं धडे देणारं पुस्तक असेल, कंटाळवाणं पुस्तक असेल असं वाटतं. तर चांगले आई बाबा होऊया, तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय, म्हणजे जर मुद्दा मराठीत आणण्या एवढं मोठे पण त्यात काय आहे ते जरा सांगा. त्याच्यामध्ये कसं आहे ना की ते डेव्हिड ग्रीर म्हणून आहेत ना, तर त्याच्या पुस्तकाचे लेखक, तर त्यांनी असं म्हणजे पूर्ण प्रोसेसच त्यांनी सगळ्या तो दिलाय. म्हणजे त्यांनी आईबाबा व्हायची सुरुवात आधीपासून, म्हणजे तुम्हाला मूल हवं का नको, त्यांचं म्हणणं पूर्वी कसं व्हायचं की काय असं काही गर्भनिरोधक नसल्यामुळे झालीच मुलं, आता काय करणार, लग्न झालं म्हणजे मुलं होणार. तर आता तुम्ही जाणून बुजून निर्णय घेता की मला मूल हवं का नको. हा निर्णय घेतल्यावरती मग पुढे कसं म्हणजे त्यांनी आता ते आली प्रेग्नन्सी मध्ये एक आजार पण मानतात, तर ते तसं नाहीये.
तर प्रेग्नन्सी हे आजारपण नाहीये. तर हे सगळं त्यांनी असं, आणि त्यांनी 1 ते 4 या वर्षापर्यंत, प्रत्येक 1 वर्षाचं मूल काय करतं, 2 काय असतं, ते 4 वर्षापर्यंतच्या मुलाची आणि 4थ्या वर्षी मुलाचं बऱ्यापैकी रूप झालेलं असतं. ते फक्त पुढे अनुभवांनी त्याच्यात भर पडते तेवढीच. आणि त्यांचं म्हणणं शेवटी असं आहे की ती 4 वर्ष तुम्ही तुमच्या मुलाला द्या. तुमच्या मुलाला ती त्याच्या आयुष्यातली 4 वर्ष तुम्ही दिलीत ना, तुम्हाला आयुष्यभर त्याची फळं, मधुर फळं चाकायला मिळतील. म्हणजे आईने आणि वडिलांनी. अच्छा, केवढं आहे पुस्तक हे? खूप मोठं नाही, 200-250 200-250 पानाचं असेल. आता तुम्हाला ते सगळे हे खूप मोठं वाटत नाही. 200 पानं काय, या विषयावरती 200 पानं लिहिणं म्हणजे कमी नाही. कारण या वर्षी सतत पुस्तकं येत असतात, सतत काहीतरी कुठे लेख चालू असतात. नाही, पण हे वेगळं, म्हणजे वेगळं मला का असं वाटलं की त्यांचं म्हणणं की ना 4-4थ्या वर्षी तुझं व्यक्तिमत्व बनलेलं असतं जवळजवळ त्या मुलाचं. पुढे आपण म्हणतो की 6 वर्षापर्यंत मेंदूची वाढ होते असं म्हणतात, पण 4थ्या वर्षी मुलाचं व्यक्तिमत्व घडलेलं असतं त्या मुलाचं. त्यांनी बरंच आहे, असं म्हणजे इव्हन स्तनपानापासून सगळ्या गोष्टी त्यांनी हे केलेल्या त्याच्यामध्ये. आणि असं हेच फक्त जरा वेगळं, म्हणजे कसं आता जी खूप काळजीच घ्या, तर ही काळजी किती कमीत कमी घ्या, जास्त काळजी घेऊ नका, असं अशा प्रकारे त्यांनी दिले. म्हणजे तुम्हाला आश्वस्त करणार आहे आपल्याला पुस्तक खरं ते. अरे वा. बरं, आता इतका वेळ आपण पुस्तकांबद्दल, पुस्तकांच्या कंटेंट बद्दल बोललो. आता थोडंसं मला तुमच्या प्रोसेस बद्दल थोडं बोलायचं. म्हणजे कसं आहे, तुम्ही बँकेत नोकरी करत असतानाच ही सुरुवात केलेली आहे. आपण पुस्तकांची भाषांतर करू शकतो. त्याच्यामध्ये 2 भाग येतात. एक तर दोन्ही भाषा, इंग्रजी नीट समजायला पाहिजे आणि मराठी लिहिता यायला हवं. म्हणजे मराठीला इडियम माहिती पाहिजे, इंग्रजी कळायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी पाहिजे. आणि अख्खं पुस्तक करणं यासाठी जी दमसास लागतोय, काय म्हणतात त्याला, तो पेशन्स पाहिजे, चिकाटी लागते. तर ते तुम्हाला कसं कळलं, किंवा ते तुमच्याकडे कसं आलं, किंवा ही प्रोसेस जी होती, तुम्हाला कोणी गायडन्स दिला, किंवा तुम्ही काय बघून किंवा अनुभवातून कसं शिकलात काय वगैरे, हे थोडं सांगा. हा, ऍक्च्युली काय झालं ना, की असं म्हणजे मला वाटतं 91 किंवा 92 साली त्या पेपरमध्ये जाहिरात आलेली की राज्य मराठी विकास संस्थेला असं की म्हणजे असं नोबेल प्राइज विनर लेखकांच्या पुस्तकाचा अनुवाद करायचा आहे. तर त्याकरता ज्यांना इच्छुकांनी म्हणजे 20 पानं करून पाठवावीत. तर तेव्हा ऍक्च्युली काय झालं की ना, मी इंग्रजी पुस्तकं वाचत होते, पण मला तो नोबेल प्राइज विनर लेखकाचीच आहेत की नाही हे माहिती नव्हतं. आणि तेव्हा तर असं काही इंटरनेट वगैरे पण नव्हतं. मग मी टिळक मंदिर लायब्ररीमध्ये गेले पार्ल्याच्या, तिकडे ती यादी काढली आणि मग मला पर्ल बर्गची पुस्तकं, ती नोबेल प्राइज विनर लेखक आहे, पण तिचं गुड अर्थ झालेलं करून, त्यामुळे मला पॅव्हिलियन ऑफ विमेन पुस्तक दिसलं, मी ते वाचलं, तर मला आवडलं. त्यामुळे त्याची 20 पानं मी करून पाठवली. ते पण मोठं होतं, 400-450 पानी. तर तेव्हा तिथे कविता महाजन आणि वसंत आबाजी डहाके होते, सरोजिनी वैद्य तर होत्याच. तर कविताने माझं ते पुस्तक वाचलं, ते 20 पानं वाचले आणि तिला ते खूप आवडलं. म्हणजे तिने मला भेटायला बोलावलं आणि ज्या उत्साहाने कविता बोलत होती ना, त्यांनी मलाच खूप असा आनंद झाला की अरे, ते आपल्याला जमतंय. तोपर्यंत मी लेख लिहित होते, कविता करत होते, पण अनुवाद मुद्दाम करायला नव्हते गेले, कारण असं डोक्यातच कधी आलं नाही की आपण अनुवाद करावा वगैरे असं. कारण मी माझं लिहित होते ना, स्वतःचं माझ्याच कविता करत होते, माझं लिहित होते किंवा मुलाखती घेत होते. म्हणजे मला ते बँकेत राहून माझं घरचं सांभाळून, मुलं बिलं लहान असताना जे मला जमेल, पण मला लेखनाची खूप आवड असल्यामुळे मी करत होते की मला नुसतं म्हणजे मी काही केलं नाही, मी काहीच केलं नाही असं मला वाटायचं की आपला वेळ वाया गेला, की मला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी मी याच्याशी असं जोडलेली असली पाहिजे. तर त्यामुळे मी ते केल्यानंतर मग ते पुस्तक मी पूर्ण केलं आणि नंतर मला मग एकात नाही कशी कामं मिळत गेली आणि मग मला असं कळलं आणि मला ती चिकाटी माझ्यामध्ये आहे समजावू. म्हणजे मला असं ठिय्या म्हणून किंवा मला ते आवडतं करायला, असं म्हणजे असं मेंदूला चालना मिळते ना की ह्याला हा शब्द, त्याला तो शब्द. म्हणजे पुष्कळामध्ये मी अशी 2-3 तास लिहिते असं पण नाही. मी सकाळी तर लिहायला बसते की 10-15 मिनिटं लिहिते, मग एक फेरी मारून येते, मग घरातच काहीतरी करायचं. पण डोक्यामध्ये चक्र चाललेलं असतं आपल्या एकीकडे आपण कामं, चहा टाकतो, हे करतो आणि दुसरीकडे लिहायचं, मध्ये येऊन जागेवर बसून असं थांबत विचार करत करत ते लिहिणं होतं माझं असं. पण आता हे तुम्हाला असं नाही कधी वाटलं की या अनुवादामुळे आपला एवढा वेळ चाललाय, तर आपलं मूळ जे लेखन, स्वतःचं लेखन जे आहे ते थांबलं, ते दुःख नाही कधी झालं? हा, आता म्हणजे काय माहिती की ह्याच्यामध्ये ऊर्जा खूप लागते. म्हणजे आधी मी कविता जेवढ्या करायचे तशा म्हणजे कविता आता होत नाही तेवढ्या, कारण सगळी ऊर्जा आणि सगळं आपलं इकडेच जाते ह्याच्यामध्येच. पण एक मात्र की मला खंत वाटत नाही का ह्याच्यात मला असं समृद्ध झाल्यासारखं वाटतं ना ह्याच्यातून सुद्धा आतून. आणि मला असं वाटतं ना की एवढं माझं स्वतःला लेखन मला करता आलं असतं का माझं असं पण मला वाटतं. म्हणजे मी कदाचित करू शकले असते, पण ते अनुभव घेण्यासाठी मला किती, म्हणजे ते मूळ अनुभव स्वतः घ्यायचे. तुम्हाला असं इतकं सोपं नाही, म्हणजे आपल्या चाकोरीबद्ध आयुष्यात तर खूपच कठीण आहे.
म्हणजे आता गन्स, ते गन्स जर्म्स अँड स्टील ते तर त्यांनी अख्खं ते ह्याच्यामध्ये आयुष्य घातलेलं आहे, न्यू गिनी सारख्या ठिकाणी जाऊन, किंवा इतकं त्या लोकांनी अनुभव एवढे लिहून ठेवलेले आहेत. पण ते चांगल्या भाषेत मराठीमध्ये वाचकांसमोर आणणं हे सुद्धा आम्ही म्हणजे म्हटलं तसं अनुसर्जनच आहे ना एक प्रकारे. अगदी, तुम्ही अगदी. चांगला अनुवाद करणं म्हणजे मी म्हटलं की त्या तोडीचं मी लिहू शकले असते का माझं, तर मला माहिती नाही. म्हणजे कदाचित नसते लिहू शकलेत, कारण तेवढे अनुभव घ्यायला तेवढे जन्म आपण घ्यावे लागतील. म्हणजे म्हणजे त्या तऱ्हेचा अनुभव तुम्ही घ्यायला गेलं पाहिजे ना प्रत्यक्ष. तर त्याच्याऐवजी मी हे करते, हे सुद्धा नाहीये कमी, असं मला वाटतं. म्हणजे आणि कसं असतं, गन स्टील आपलं मी नाव घेतलं म्हणून मला एकदम आठवण झाली. एक कम्प्लिटली म्हणजे या जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा एक कम्प्लिटली वेगळा दृष्टिकोन हो त्यांनी हो 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 आपल्याला विचार करायला भाग पडतं ते की भाग भयंकर भयंकर भाग पडतो. म्हणजे मी आज सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले आज. म्हणजे त्यांनी सगळं बेसिक त्यांनी, म्हणजे आता हा प्रश्न मलाही पडायचा की ना, युरोपातच सगळ्या गोष्टी का, म्हणजे आता कॉम्प्युटर किंवा सगळ्या महत्वाचे सगळे ते औद्योगिक क्रांती सगळं युरोपातच का झालं, आणि अमेरिका सुद्धा युरोपियनांचे वंशजच तिकडे आहेत ना, हो, अमेरिकेत सुद्धा आजच्या. तर हे सगळं तिकडे का होतं आणि आपल्या इथे का किंवा इतर ठिकाणी का होत नाही, तर ह्याची त्यांनी कारणं दिली आहेत. की त्याचा अर्थ असं नाही की ती लोक फार हुशार किंवा असं त्यांचं, पण सगळीकडेच प्रत्येक परिस्थितीतली माणसं आपापल्या परीने हुशार असतात, पण त्यांना आसपासच्या परिस्थितीची साथ तशी मिळत नाही. म्हणजे आता हे आपल्याला कसं मनाला बरं वाटणारं उदाहरण आहे, पण त्यांनी ते स्पष्टपणे मांडून ते दिलेलं आहे की काही खंडच का पुढे गेले, काही माणसंच का पुढे गेली, त्यामागची काय काय कारणं होती असं. ते पण मोठं पुस्तक आहे. खूपच मोठं पुस्तक आहे. हो, पुस्तक नाहीये ते, अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे. अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे. आणि मी ते ऋषितुल्य विद्वान म्हणते. मी म्हटलं असं पुस्तक आपल्याला अनुवाद करायला मिळालं हे सुद्धा खूप मोठं आहे. आणि आपलं विचाराचा प्रोसेस बदलून जातो. म्हणजे ही मी काही पुस्तकं जी केली ना, जेरुसलेम किंवा आता गन्स जर्म्स अँड स्टील किंवा ह्यानी घडवला इतिहास, तर त्यामुळे ना असं आपण किंवा म्हणजे राजीव गांधी हत्या, कारण आणि राजकारण, तर त्यात पण त्या नीना गोपालांनी ना इतकं सगळं त्यात, म्हणजे तामिळांचं मूळ समस्या काय आहे, म्हणजे तिकडे तामिळ आणि हुबळी लोकांचं का आधी मारामारी पहिली सुरू झाली, तिथपासून त्यांनी माहिती दिल्यामुळे ना, त्यात परदेशी म्हणजे आता आपण म्हणाय परदेशी हात आहे, तर तो परदेशी हात कसा खरोखर होता ते सगळं तितकं दिल्यामुळे ना, आपल्याला वाटतं की आपल्याला काय माहितीये, म्हणजे हत्तीचा कसा आहे, नुसतं आपल्याला एक सोंडच माहिती असते किंवा पायच माहिती असतो, किती त्या गोष्टी त्यात प्ले करत असतात. त्यामुळे कुठलंही मत पटकन आपण एखादं धरणं एखाद्या गोष्टीबद्दल आणि एकारलेपणाने असं जाणं, ते म्हणजे असं अवघडच बनून जातं नंतर, एवढं आपण असं केलं वाचल्यामुळे. याच्यावर माझी प्रतिक्रिया अशी की यापुढे कुठल्याही घटनेबद्दल प्रतिक्रिया तुमची विचारावी, कारण तुमची बापरे. प्रतिक्रिया पटकन काहीतरी अशी उथळ येणार नाहीये. एवढं सारं माहिती आहे, एखाद्या घटनेमागे अनेक कारण असू शकतात, त्यामुळे तुमची प्रतिक्रिया शहाणपणाची जास्त येऊ शकते. बरं, मला सांगा की एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला तसंच वाचकांचा प्रतिसाद पण तुम्हाला मिळत गेला असेल ना, कारण भरपूरच आहे. हो, मिळतो म्हणजे वाचकांची. पण आता हल्ली काय, म्हणजे कसं पूर्वी पत्र वगैरे यायचे, आता काय होतं, फोन नंबर असतो किंवा ईमेल, म्हणजे कसं फोनच जास्त येतात, त्यामुळे ते असं. पण म्हणजे वाचकांना आवडतं. आणि कोणी मात्र काय माहितीये की लेखक वाचकामध्ये असं असतं की तुम्हाला 100 लाईन आवडत, तुम्ही 100 वाचकांना आवडलं तर त्याला एका दुसरा तुम्हाला प्रत्यक्षात फोन करतो. त्यामुळे जर एका दुसऱ्याचं जरी आपल्याला हे आलं, किंवा माझ्या मैत्रिणी आहेतच, त्या मला सांगतात, त्यांच्यावरनं म्हणजे शीतावरनं भाताची परीक्षा इथेही करावी लागते. म्हणजे आवड. आता तुमच्या अनुवादाचे नमुने म्हणून तुम्ही काही दिले आहेत, ते मेधाला मी वाचायला सांगतो, ते वाचावे. नंतर मग आपण लोकांचे प्रश्न वगैरे घेऊया, इतरांनाही गप्पा सामील करून घेऊया. मला वाटतं आपल्याकडे वेळ नाहीये फारसा, पण मेलिंडा गेट्सचं वाच ना, मिलिंडा गेट्स. आणि मिलिंडा गेट्सचं मी काढते, तोपर्यंत तुम्ही प्लीज त्या मोहम्मद युनूसच्या पुस्तकाबद्दल काहीच बोलला नाहीत. ते थोडं सांगितलं. बांगलादेश त्याबद्दल थोडं सांग, आणि मग मी तोपर्यंत मी ते वाचायचं काढते. हा, ते वर्ल्ड ऑफ 3 झिरोज, त्या पुस्तकाचा मी अनुवाद केलाय. तर त्याच्यामध्ये हे 3 झिरोज कुठले, तर त्यांचं म्हणणं की ना, 0 गरिबी, 0 बेरोजगारी आणि 0 कार्बन इमर्जन, म्हणजे 0 पर्यावरण ऱ्हास. तर त्यांचं म्हणणं कुठलाही काम आता अशा तऱ्हेने झालं पाहिजे की लोकांची गरिबी हटली पाहिजे, बेरोजगारी हटली पाहिजे, आणि तेव्हा ते सस्टेनेबल पण पाहिजे, म्हणजे आपल्या ह्याच्या पर्यावरणाच्या दृष्टीने सस्टेनेबल पाहिजे. आणि त्यांनी हे जे मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशामध्ये ग्रामीण बँकेचं त्यांनी हे केलं, आणि त्यातून त्यांनी इतक्या गरीब स्त्रियांना त्यांनी काम दिलं. कसं मायक्रो
वाटतात त्यांनी त्यांना कर्ज देऊन, त्या अजिबात शिकलेल्या नव्हत्या, म्हणजे पारंपरिक बँक त्यांना दारातही उभी करणार नाही, कारण त्यांच्याकडे काही तारण ठेवायला काही नाही, काहीच त्यांच्याकडे नाही. पण त्यांचं म्हणणं, आमचा परतफेडीचा रेट 98.5% जास्त आहे. अरे वा, अरे वा. म्हणजे गरीब सामान्य माणसं नाही फसवत, गरीब माणसं नाही फसवत. आणि त्यातून मग त्यांनी असं पण केलं की त्या ज्या बायका इकडे आल्यावर त्यांची मुलं कुठे तर त्यांनी शिकायला पाहिजे. मग त्या मुलांना शिकवल्यावरती सगळ्यांना जॉब देण्यासाठी बांगलादेशकडे पैसे नाही, एवढे त्यांच्याकडे जॉब देण्यासाठी एवढी इंडस्ट्री नाहीये. मग तेव्हा त्यांनी कसं काय तेव्हा तो व्यवसाय करावा. मग ते व्यवसाय करतो त्यांनी कशा प्रकारे फंड उभारावा. तर त्यांनी काय म्हणलं की एकदा आपण तुम्हाला दिलं, समजा डोनेशन दिलं, तर काय होतं, डोनेशन ते तुमचं वापरून गेलं तर ते डोनेशन न देता कर्ज म्हणून द्यायचं आणि त्यांनी ते कर्ज फेडायचं, म्हणजे ते कर्ज दुसऱ्या माणसाला परत देता येतं. आणि अशा प्रकारे त्यांनी बरेच उभारून त्यांनी खूप चांगली त्यात त्यांनी हे दिलेले आहे सगळं त्यांनी असं. वाचतेस आता मी ना? मला वाटतं हा पीस आहे मिलिंडा गेट्सच्या पुस्तकातला, आत्मचरित्रच आहे ना ते. हो. तर तो आपण जे काम करतो, संपर्क नवी उमेद म्हणून, त्या कामाशी अगदी जुळणाराच आहे. आणि समारोपासाठी सविताची मुलाखत इथे म्हणजे संपेल तर हा विचार घेऊन लोक जातील, असं हा विचार लोकांच्या मनात राहील असं वाटतं मला. मी वाचते. माझ्या विचारांचा प्रसार करावा असं मला वाटतं, हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही. सर्व जीवांना सारखीच किंमत असते हा माझा विचार आहे. सर्व स्त्री पुरुष जन्मताना समानच असतात. त्या त्या स्थळी जन्मलेला प्रत्येक जण तिथल्या समाजाचाच घटक असतो. प्रत्येकाला अधिकार असतात, त्यात स्वतःचा विकास करण्याचाही अधिकार अंतर्भूत असतो. मला ठामपणे वाटतं की ज्यांच्यावर नियम लादले जातात त्या लोकांचं मत नियम ठरवताना विचारात घेतलंच जात नाही. तेव्हा नैतिकतेचं पांघरून घेतलेल्या अंधश्रद्धा हाच कायदा बनतो आणि त्याचं ओझं दुर्बळांना वाहावं लागतं. या माझ्या श्रद्धा आहेत, ही माझी मूल्य आहेत, पण ती काही वैयक्तिक मूल्य नाहीयेत, ती तर शाश्वत सार्वत्रिक मूल्य आहेत. ज्या संस्कृतीत एका गटाचं वर्चस्व दुसऱ्या गटांना सोसावं लागतं, अशा संस्कृतीपासून दूर जाण्यास मी सहाय्य करते. त्यासाठी सामाजिक प्रथा बदलण्याच्या लढ्यात सामील होते. मला वाटतं की शक्तिवानांना सामाजिक लाभ देण्याचे आणि दुर्बळांवर ओझे लादण्याचे काम या खोलवर रुतलेल्या सामाजिक प्रथा करतात, तेव्हा बाहेर फेकल्या गेलेल्या लोकांनाच त्यामुळे कष्ट होतात. असंच नाही तर एकूणच सर्व मानव समाजाच्या दृष्टीने ते लांछनच ठरतं. म्हणूनच जेव्हा एखादा समाज आपल्या स्त्रियांना लग्न करावं की करू नये हे ठरवण्याचा, ते कधी करावं, कुणाशी करावं हे ठरवण्याचा अधिकार नाकारतो, त्याऐवजी आर्थिक सौदेबाजी करून मुलीला पुरुषाच्या हाती देतो, तिचा स्वतःच्या गुणांचा विकास करण्याचा हक्क हिरावून घेतो, तिला जन्मभर दुसऱ्यांची बिनपगारी दासी म्हणून काम करायला भाग पाडतो, तिला मुलं व्हावीत का, किती व्हावीत हे तिला ठरवता येत नाही, त्या समाजात मानवी हक्कांच्या शाश्वत मूल्यांची पायमल्ली होते. अशा वेळेस स्वतःहून बोलू न शकणाऱ्या त्या मुलींची बाजू घेऊन उभं राहण्याची त्या समाजातल्या सदस्यांची इच्छा असेल, अशा ठिकाणी स्त्रियांच्या लढ्यासाठी हात मिळवणं मी न्याय्यच समजते. जे समाजगट माझ्या समाजापासून खूप दूरवरचे आहेत, तिथल्या संस्कृतीतही बदल घडून यावा यासाठी मी पाठिंबा देते. छान आहे हा पीस. मिलिंडा गेट्स. त्याला इंग्रजीचा वास नाहीये अजिबात. अजिबात कुठे हे इंग्रजीत नाही आणलेलं आहे असं वाटत नाही. मिलिंडा गेट्स मराठीत भाषा. तेच मी म्हटलं, मिलिंडा गेट्स बोलते असं वाटलं पाहिजे ना, सविता दामले नाही. फारच छान, फारच छान. बरं, आता मेधानेच एक प्रश्न विचारलाय, फिक्शन पेक्षा माहितीपर आवडतं का? तुम्ही कादंबऱ्याही केलेल्या आहेत, तुर्कस्थानच्या कादंबऱ्या 2 कादंबऱ्या तुम्ही केलेल्या आहेत का 3 मला वाटतं. तर एकूण असं दिसतं की तुम्हाला कादंबरीपेक्षा म्हणजे फिक्शनपेक्षा माहितीपर लिखाणाकडे तुमचा कल आहे. तर खरं आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तसं ऍक्च्युली नाहीये. म्हणजे असं मला फिक्शन पण चांगली कादंबरी असेल तर मला करा, कारण त्यात पण म्हणजे अनुवादक म्हणून कस लागतोच ना, आणि ती कादंबरी चांगलीच असणार. म्हणजे मी सुरुवातीला पर्ल बगची जी केली होती
पॅव्हिलियन ऑफ वुमेन ती कादंबरीच होती. पण म्हणजे मला मिळाल्या नाहीत असं मला म्हणायचं, की मला मिळाल्या तर मी नक्की करेन कादंबऱ्या करायला. पण मला म्हणजे ती कादंबरी सुद्धा अशीच काहीतरी पाहिजे, म्हणजे गन्स जम्प्स अँड स्टीलच्या तोडीची कादंबरी पाहिजे, अशी उगाच कुठली तरी नाही करायला आवडणार. पण जनरली काय होतं की चांगल्या कादंबरीचा अनुवाद होतो, मराठीमध्ये एवढं ते हक्क घेऊन आणणार तर ती काहीतरी असं बक्षीस मिळालेली कादंबरीच असते ती. त्याच्यामुळे असं वाईट सहसा येत नाही, म्हणजे वाईट म्हणजे सब स्टँडर्ड दर्जाचं क्वचित येतं इंग्रजीमधनं. जे उत्तम दर्जाचं तेच असल्यामुळे मला आवडेल करायला, म्हणजे मी असं म्हणणार नाही. पण त्याच्यात तरी सामाजिकता पाहिजे काहीतरी असं, म्हणजे हेच पुन्हा मला हे आवडतात विषय, ऐतिहासिक म्हणा किंवा सामाजिकता, असं त्याच्या कादंबरीमध्ये शेवटी माणसंच असणार ना त्यात सुद्धा. एक शेवटचा प्रश्न सविताला विचारते की या सगळ्या प्रवासात, अनुवादाच्या प्रवासात आणि एवढे खरोखर हेवा वाटावा अशी विषयांची वैविध्यता आहे, तर याच्यामधून तुझं स्वतःचं आकलन कसं कसं वाढत गेलं हे तू तुझं आत्ता बोलण्यात थोडं थोडं आलंच आहे, तरी एक समारोपाचं म्हणून एक ते सांगावंच असं वाटतं की तू जेव्हा सुरू केलंस काम तिथपासून आज जी आलेली आहेस ती तुझी स्वतःची पण उत्क्रांती, वैचारिक उत्क्रांती झाली हो, असेल, ती कशी झाली, नक्कीच. काय झाली? नाही नक्कीच, कारण काय आता माहितीये का की मी आता म्हणजे माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. म्हणजे मला मुळात भाषांची खूप आवड होती, मी जायला हवं होतं आर्ट्सला पण ते नाही गेले. पण बीकॉमचं माझं शिक्षण असल्यामुळे मला हा जो सगळा अभ्यास मी आता केला, म्हणजे ही पुस्तकं म्हणजे अभ्यासच एक प्रकारचा होता. आणि त्यातनं मला म्हणजे मी खूप प्रगल्भता मला नक्कीच मिळाली. आणि माझं व्यक्तिमत्व समृद्ध झालं याच्यातून, की मी जेरुसलेम जेव्हा केलं तेव्हा तिकडचे कसं होती परिस्थिती किंवा वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये कसं काय असेल आपण कल्पना करू शकतो. आणि नंतर मग मला तिकडे जायची पण उर्मी निर्माण झाली. त्यामुळे मग मी इजिप्तला गेले किंवा इतर काही ठिकाणीच्या वेगळ्या ठिकाणी तुर्कस्तान म्हणजे तुर्की कादंबऱ्या केल्यावरती मला असं वाटलं की आपण ते जाऊन बघायला पाहिजे. त्यामुळे मग तिकडे मी गेले, जिकडे मला जमेल तिकडे मी गेले तिकडे असं. आणि ते एक वेगळं झालं, म्हणजे तो वेगळा मुद्दा झाला. पण तरी मनातून जे आपल्याला समृद्धता आली ती नक्कीच आली मला या काळामध्ये. आणि आता मला असं वाटतं की जुनं मी काही लिहिलेला अनुवाद तो आता मी तर अधिक चांगला करू शकेन. म्हणजे एक असा रियाज आपला असतो ना, म्हणजे गाण्याचा जसा रियाज असतो. आणि दुसरं म्हणजे मला माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला असं पण वाटतं या अनुवाद मी करते त्यातून. म्हणजे प्रत्येक जण आपल्या आयुष्याला मिनिंग शोधत असतो ना, तसा मी हे अनुवाद करते ना, तर चांगला अनुवाद केला की मला माझ्या आयुष्याला काहीतरी मिनिंग मिळालंय असं पण मला एक वाटतं. सविता, तू या आमच्या संपर्काच्या एक्सटेंडेड कुटुंबाचाच एक भाग आहेस, त्यामुळे तू काही पाहुणी वगैरे नाहीयेस, पण मजा आली बोलायला. येस, मला सुद्धा खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलताना.